हरे कृष्णा। दंडवत प्रणाम। काय केलं तर प्रभूजी माताजी दंडवत प्रणाम। हरे कृष्णा दंडवत। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्री वर्ग हा रविवारी असतो, पण आज आपण शनिवारी घेतोय. तर आपण श्लोकान करूया. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादनावृतम अनुकूलेन कृष्णानुचीनरम भक्तिरुत्तमा श्रुते स्मृते पुराणादे पंचरात्रि विधिविना एकांतिकी हरिर्भक्तेरुत्पातैव कल्पते। या यस्य हरेर्दासे कर्मणा मनसा गिरा निखिलासवस्थासु जीवन्मुक्त स उच्यते। अनासक्त स विषयान् यतारमुपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते। प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मोक्ष परित्यागो वैराग्य फल्गु कत्तते। आता श्रीकृष्ण नामादीन भवेद ग्राहे इंद्रिये एवन्मुखे जीवादो स्वयमेव स्फूर्त सर्वोपादे विनिर्मुक्तं तत्प्रत्यय निर्मलं ऋषिकेन ऋषिकेशं सेवनं भक्ति उच्यते। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आपण गेल्या वेळी चर्चा करत होतो, फक्त 5 लोक उपस्थित आहेत. गेल्या वेळी चर्चा करत होतो की भावभक्तीबद्दल चर्चा करत होतो. अध्याय क्रमांक 17 भावभक्ती, श्रद्धा साधुसंग भजन क्रिया अनर्थ रुची रुची आसक्ती निष्ठा भाव आणि शेवटचं हे प्रेम आहे. तर आता आपण 17 अध्याय चर्चा करू. 17 आणि 18 अध्याय भावभक्ती काय आहे आणि भावाचे लक्षण काय आहे ते चर्चा करत होतो. तर हे गेल्या वेळचं होतं. हे 17व्या अध्यायामध्ये चर्चा केली आपण. भक्तिमय सेवेच्या सिद्ध अवस्थेला भाव म्हणतात. भाव म्हणजे अश्रुपात होणे, अंग पुलकित होणे, रोमांच अशी बाह्य लक्षण आल्यावर सतत राहतात, त्या अवस्थेला समाधी असे म्हणतात. भाव आणि समाधी दोघांमध्ये अंतर आहे. भावप्राप्तीची विधी आपण पाहिली, कशा प्रकारे साधना अभिनिवेशित साधना करून भावभक्ती प्राप्त होत होती. आणि दुसरं आहे वैदिक साधना आणि रागानुगा साधना. तर वैदिक साधना नारद मुनीचं उदाहरण आहे. रागा साधना चंद्रकांती नर्तकी आहे. फक्त भगवंताच्या प्रसन्नासाठी नृत्य करून तिने भावभक्ती प्राप्ती केली. तर पहिला एक भक्ताचा संघ, दुसरा आहे भक्ताची कृपेमुळे भावभक्ती प्राप्त होते. प्रसादम 2 प्रकार, भक्ताचा संघ भगवत. श्रीकृष्ण प्रसादम 3 प्रकार आहेत. वाचिका बोलून भगवंतानी नारदांना बोलून हे केलं. आलोकदान करून दृष्टी टाकून भगवंताने कुरु जांगल लोकांवर, आदिवासी लोकांवर दृष्टी टाकली, त्यांना कृष्णप्रेम प्रदान केलं. हार्दिक वचन नारद आणि सुखदेव गोस्वामी भगवंतानी हे वचन दिलं. नंतर तप भक्त प्रसादम, नारदांची कृपा भक्तांच्या भगवंताच्या भक्ताची कृपा पण तर होते, त्यांना कृपा प्राप्त होते, भावभक्ती प्राप्त होते. नारदाची कृपा प्रल्हाद महाराजावर झाली आणि मृगराईवर झाली, अशा प्रकारे त्यांना भावभक्ती प्राप्त होते. भावभक्तीची व्याख्या, त्याची मुख लक्षणे, शुद्ध सत्व विशेष बाला असोवा उच्यते गौण लक्षणे रुची विस्थित असंकरण. 3 प्रकारचे रुची उत्पन्न करून हृदयाला सुकून बनवते. प्राप्ती अभिलाषा, अनुकूल अभिलाषा, सौंदर्य अभिलाषा आणि अशा प्रकारे प्रेम म्हणजे सूर्यांशू साम्य भाग. तर अशा प्रकारे हे आपण 17व्या त्यामध्ये जो कठीण जो विषय होता ते आपण चर्चा केली होती. आपला भक्तीमध्ये महत्वाचं म्हणून साधना भक्तीबद्दल चर्चा करायला महत्वाचं आहे आपल्या भक्ती करण्यासाठी. पण आता प्रपोदाने काही भक्तांची विचार की मला भाव आणि प्रेम बद्दल ज्ञान दिलं नाही, म्हणून प्रपोदाने हे 2-3 अध्याय आपल्याला दिलेले आहेत. आता आपण अध्याय क्रमांक 18 आहे भावाचे लक्षण. भाव काय आहे आपण समजलं आपल्याला. भाव म्हणजे बाजार भाव नाही किंवा भाव खाणे हा नाही, मान सन्मान नाही. तर या ठिकाणी भक्तिभाव आहे किंवा भक्तीमध्ये प्रगती कशी
होऊ शकतो. जर केल्यानंतर मग ते आपल्याला काय लक्षणे आहे त्याचे, तर आता अध्याय क्रमांक 18 मध्ये ज्यांना भाव प्राप्त झालेला आहे तो भक्तिभाव, त्यांची लक्षणे आणि अनुभव म्हणजे हावभाव. भाव ज्याला प्राप्त झाले त्याची लक्षणे काय आहेत, आणि तो मग मनुष्य चालतो कसं, बोलतो कसं, राहतो कसं, काय करतो, तर ह्याचे जे अनुभव आहेत त्या ठिकाणी वर्णन आहे. तर सारांश आहे, भावभक्ताची 9 लक्षणे आहेत. भावभक्तीची 9 लक्षणे आहेत. भावभक्तीची किती लक्षणे आहेत? 9 लक्षणे आहेत. तर हा याचा एक श्लोक पण असतो, तर या ठिकाणी मी श्लोक लिहिलेला नाही की अशा प्रकारे श्लोक दाखवतो. अध्याय क्रमांक 18चा हा एक श्लोक आहे भक्तिरेखामा सिंधू. ठीक. नाही श्लोक पण नंतर तुम्हाला ग्रुपवर टाकेन मी. हा कोण संपूर्ण श्लोक आहे. तर हा श्लोक अशा प्रकारे की हे 9 लक्षणे काय आहेत. तर पहिलं आहे लक्षण, श्रीकृष्णाची वास्तविक भागवत प्रेम विकसित केल्या व्यक्तीची लक्षणे आता रूप गोस्वामी सांगणार आहेत. ही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं लक्षण आहे भावभक्ताची 9 लक्षणे, ते आपण चर्चा करतो या ठिकाणी. भावभक्तीच्या लक्षणाबद्दल आता रूप गोस्वामी सांगतायत भक्तिरसाम सिंधू मध्ये. हा आहे 1:3:25 मध्ये वर्णन आहे. भक्तिरसाम सिंधू पहिला अध्याय 3रा हे आणि 25 मध्ये. भक्तिरव्यत्व कालोत्तम विरक्तिर्मान शून्यता आशावंद समुत्कंठा नाम गाणे सदा रुची आसक्ती तद गुणाख्याने प्रीती तद वसती स्थले इत्यादोन भावान सूरजात भावानु करे जना. 1:3:26 मध्ये 25 आणि 26 दोन श्लोकामध्ये वर्णन केलं आहे की अशा प्रकारे हे भावभक्ती ज्यांना प्राप्त झालेली आहे तर त्याचे वर्णन आहे. हा श्लोक आहे संस्कृतमध्ये आणि त्याचे विस्तारित जे भाषांतर आहे उपादानी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तर भावभक्ताची 9 लक्षणे काय आहेत. पहिला वाचू शकते कोणी, भावभक्ताची 9 लक्षणे पुस्तकामध्ये आहे तुमच्या. एक असा भक्त अत्यंत उत्साहाने आपल्या वेळेचा भक्तिमय सेवेत सदुपयोग करीत असतो. तो निष्क्रिय बसून राहत नाही. त्याला दिवसातील 24ही तास अखंडपणे केवळ सेवेचीच अभिलाषा असते. 2. तो सदैव गंभीर आणि सहनशील असतो. 3. तो भौतिक आकर्षणांपासून सदैव अनासक्त असतो. 4. त्याला आपल्या सेवेचे फळ म्हणून कोणत्याही प्रकारचा भौतिक सन्मान अपेक्षित नसतो. 5. श्रीकृष्ण आपल्यावर कृपा वर्षाव करतील हे त्याला निश्चितपणे माहीत असते. 6. तो अत्यंत श्रद्धेने भगवंताची सेवा करण्यास सदैव उत्सुक असतो. 7. त्याला नामकीर्तनामध्ये सदैव रुची असते. 8. तो भगवंताच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यास सदैव आतुर असतो. 9. भगवंताच्या मथुरा, वृंदावन, द्वारका यासारख्या लीलास्थळी निवास करण्याविषयी तो सदैव आतुर असतो. धन्यवाद प्रभूजी. तर याच्यापैकी सर्वात आपल्याकडे तर 9 तर नाही आहेत, म्हणजे आपल्याला पूर्ण लक्षण झालेले नाहीत, पण कुठला कुठला जसं धाम निवास आहे, भगवंताची सेवा करण्यास उत्सुक असतो, किंवा अनेकही कुणाकडे वेगवेगळ्या प्रकारचे हे असू शकते. तर अशा प्रकारे हे ज्याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे तर त्याचे हे 9 लक्षणे आहेत. आणि आता त्याचं विस्तारित वर्णन जे आहे पुढे वर्णन केले 9 लक्षणे आहे, त्याचे विस्तारित वर्णन पुढे आहे की त्याचा आपण नंतर पुढे पुढच्या चर्चा करू. त्याच्या पुढे भाव आहे की रत्याभास. रत्याभास भावभक्तीचे लक्षणे पाहिले तर रत्याभास काय आहे. रत्याभास म्हणजे रती म्हणजे प्रेम, प्रेमाचा भास होणे म्हणजे रत्याभास. तसं नामाभास आहे त्या प्रकारे त्याचा रती म्हणजे प्रेम, त्याचा भास होणे. ते प्रकार 2 प्रकारे होतो. त्याच्या प्रकारे तर नामाचा भास आणि नामापराध आहे त्या प्रकारे 2 प्रकारे होतो रत्याभास त्याचा प्रेमाचं भावभक्तीचं. एक आहे प्रतिबिंब. एक प्रतिबिंब आहे की अशा प्रकारे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, ते प्रतिबिंब आहे. आणि दुसरं म्हणजे छाया म्हणजे किंवा सावली. अशा प्रकारे
प्रतिबिंब छाया पाहिलं तर असं ते सारखंच वाटेल, पण दोघांमध्ये हे अंतर आहे. जसं आपण आरशामध्ये प्रतिबिंब आहे, हे आपलं प्रतिबिंब आहे आरशामध्ये पाहतो ते. पण छाया कशी आहे? सावली आहे. उकडून कधी ऊन पडतं काय प्रकाश पडतोय आणि दुसरीकडे आपली सावली पडते. तर त्याच प्रकारे दोन प्रकार आहे, प्रतिबिंब आणि ही छाया आहे. कधी डायरेक्ट आपल्याला अनुभूती होईल, त्याच्या प्रकारे कधी इनडायरेक्ट वे आपल्याला ह्याचं लक्षण प्राप्त. तर रत्याभासापासून जरी भास जरी झाला रत्याभास, त्याच्यापासून रती प्रेम निर्माण होईल. तरी ठीक आहे, थोडं जरी प्राप्त काही झालं त्याच्यापासून भगवंताबद्दलचं डायरेक्ट प्रेम जरी प्राप्त झालं नाही, तर काहीतरी थोडं भगवंताबद्दल रुची आपल्याला निर्माण होईल. रत्याभासातून काय होईल? रती निर्माण होते. रत्याभासातून काय होते? रती म्हणजे प्रेम निर्माण होते. तर हा शेवटचा भाग आहे, पण या ठिकाणी पहिल्यांदा आलेला आहे प्रत्याभावावरचे 9 लक्षणे. तर हे पहिला तर आपण या ठिकाणी विचार करू की कशा प्रकारे रत्यापासून रती अपराध न करणे, भक्तांची सेवा करणे, अपराध न करणे आणि भक्तांची सेवा करणे. तर भावभक्ताचे बाह्य अष्टविकार पण असतात. बाह्य भक्ताचे काही आंतरिक आहेत आणि बाहेर आहेत. आता हे जे आपण भावभक्ताचे 9 लक्षणे पाहिले, तर ते काय होते? हा, ते होते आंतरिक. अशा प्रकारे 9 लक्षणे. दुसरे बाह्य अष्टविकार पण आहेत. या ज्या भक्ताला भावभक्ती प्राप्त झालेली आहे, तो कसा बोलतो, काय करतो, त्याचे पण लक्षणे या ठिकाणी दिलेले आहेत. तर बाह्य भक्ताचे भावभक्ताचे अष्टविकार होरा घडतात. भावभक्ताचे बाह्य म्हणजे बाहेरून दिसतात की या भक्ताला भा भावभक्ती प्राप्त झालेली नाही आहे का. तर विकार आहे. एक आहे स्तंभ. स्तंभ काय आहे? स्तंभ म्हणजे खांबासारखा खडा राहतो एकदम, तो एकदम एकदम ठिकाणी खडा राहतो, तो म्हणजे स्तंभ आहे. दुसरा आहे स्वेद. त्याच्या अंगातून पूर्ण घाम फुटतो अशा प्रकारे खडा राहतो, घाम फुटतो. नंतर तिसरा आहे रोमांच कंपास सुतनग बांधव बंदे, आपण रोमांच म्हणतात ना, त्याच्या अंगावर पूर्ण शहारे येतात, काटे खडे होतात, म्हणजे केस खडे होतात आणि अशा प्रकारे रोमांच उभा राहतो त्याच्यावर. त्याला भावभक्ती खराब झाली. त्याचं भगवंताचं नाव सुरून घेतल्यानंतर स्तंभ, स्वेद, रोमांच सुरू होतं. गदगद, पूर्ण हृदय गदगद होत येतं अशा प्रकारे, आनंदाने भावविभोर होतो. नंतर कंपन होतं, कापतो तो अशा प्रकारे, थरथर कापतो अशा प्रकारे, कंपन होतो अशा प्रकारे. नंतर रंग परिवर्तन, त्या शरीराचा पूर्णपणे काय होतं? रंग परिवर्तन होतं. आणि सातवा आहे अश्रुपात करतो तो. नयनम गलद सुधराया वदनम गदगद दुर्गया फुलके निती तव फुकदा तव नाम ग्रहणे भविष्यते. तर चैतन्य महाप्रभू मला शिक्षक प्रार्थनामध्ये की त्यावेळी भगवंताचं मी नाम स्मरण करतो, माझं हृदय गदगद होतं, स्वतः भगवंतच आहे ते, आणि अश्रुपात होतो संपूर्ण. तर आता मला जर प्रश्न निर्माण होतो की मला तर काही भावभक्ती प्राप्त झालेली नाही, फक्त कृपाचं भाषांतर मी वर्णन करून सांगतोय. तर अश्रुपात कधी होतो? कधी आपल्या जीवनामध्ये काहीतरी दुःख घडतं त्यावेळी आपला अश्रू होतो, पुन्हा आपलं वाईट वाटतं, काहीतरी आपली हानी होते त्यावेळी आपला अश्रू होतात. आणि दोन प्रकारचे अश्रू आहेत, कृपात म्हणतात दोन प्रकारचे असतात, एक थंड असतात अश्रू आणि दुसरे गरम असतात. थंड अश्रू आनंदाचे अश्रू असतात आणि गरम अश्रू दुःखाचे अश्रू असतात अशा प्रकारे. तर हे अश्रुपात ज्यावेळेस होतो, तर आपला कधी कधी अश्रुपात कधी होतो? झोप न झाल्यामुळे किंवा झोप येते त्यावेळेला आपण डोळ्यातून पाणी येतात आपल्याला. पण बऱ्याच वेळा भक्त लोक पुस्तक जवळ घेतात की जेणेकरून झोप येईल म्हणून, पण हा उद्देश नाही पुस्तकाचा. तर त्यासाठी अश्रुपात कधी डोळ्यात पुस्तक घेऊन म्हणजे अश्रुपात होतो कधी कधी. मग काही लोक मग डोळ्यात काहीतरी आर्टिफिशियल टाकतात, फिल्म वगैरे वगैरे, म्हणजे असं काही नाही, त्यांना भाव प्रकार झालेला असा नाहीये. तर आर्टिफिशियल काय तर हा अश्रुपात म्हणजे सहज आहे. आणि आठवा आहे प्रलय. एकाच वेळी हर्ष आणि शोक, आनंद पण होतोय आणि दुःख पण होतोय वेळी. हर्ष शोक, जसं चित्रकेतू महाराजांचा पुत्र होता, तर त्यांना विष घालून मारले, तर त्यांना हर्ष आणि शोक दोन्ही, पहिला जन्म झाला तर हर्ष झाला होता, नंतर त्यांना शोक पण झाला. तर अशा प्रकारे भावभक्ताचे बाह्य अष्टविकार हे 8 विकार आहेत. तर हे बाह्य विकार आहेत 8 प्रकारचे. आणि आता पुढे आहेत त्याच्यापुढे आपण चर्चा करू की भावभक्ताचे 9 आंतरिक लक्षणे. बाहेर दिसतात आपल्याला की याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे. तर नक्कल नाही जमत, काही कोणी करू शकतो, नक्कल पण करू शकतो अशा प्रकारे. त्या प्रकारे हरिदास ठाकूर आदी सप्तग्राम या ठिकाणी प्रवचन देत होते, कशा प्रकारे भगवंताचं नाम स्मरणाने मुक्ती प्राप्त होईल.
तर त्या ठिकाणी गारुडी आला होता. तर तो गारुड्या हरिदास ठाकूर भगवंताच्या नामस्मरणामध्ये नृत्य करू लागले. पण आणि सर्व गुणगान करू लागले हरिदास ठाकूर. त्या गारुड्याला समजलं की हे हा व्यक्तीला हे झालेला आहे. तर म्हणून तो काय करायला, तो पण भावविकार प्रकट करू लागला. तर त्यावेळेस काय केलं त्याने, लोकांनी नकल करायला लागला. तर लोकांनी त्यांना काठीनं मारलं अशा प्रकारे. मी नक्कल करणं आहे, तर स्वाभाविक हृदयामधून ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. तर भावभक्ताचे बाह्य लक्षणे पाहिले तरी आंतरिक लक्षणे आहेत. हे 9 आंतरिक लक्षणे आहेत. तर त्याच्यामध्ये कृपादान तात्पर्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. आपण त्याची आपण चर्चा करू. पहिलं आहे अव्यर्थ कालत्वम. वेळेचा सदुपयोग करतो. वेळेचा काय करतो तो, सदुपयोग करतो. एक क्षण पण तो काय करतो, वाया घालवत नाही. भगवंताने किती 24 तास दिलेला आहे. 8 तास झोपेल, 8 तास काम करेल, बाकीचे 8 तास आहे त्याचा योग्य प्रकारे वापर, टाइमपास करणार नाही अशा प्रकारे. तर वेगळ्या वेळेचा वापर तो हा ज्याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे त्याचे आंतरिक लक्षण आहे. वाचू शकता पहिला पॅरेग्राफ, वेळेचा सदुपयोग ज्याने वाचला नाही ते. वाचू शकता. बरोबर राम प्रभू आहेत, सीतारासाठी मातेचा. वाचू प्रभूजी मी. हा वाचा वाचा. वेळेचा सदुपयोग. श्रीकृष्णाविषयी भावभक्ती विकसित केलेला विशुद्ध भक्त सतत आपल्या वाणीने भगवंताची स्तुती करीत असतो. तो आपल्या मनाने श्रीकृष्णाचे सतत चिंतन करीत असतो. तर आपल्या शरीराने तो अर्चा विग्रहांना प्रणाम किंवा वंदन करीत असतो किंवा इतर काहीतरी सेवा करीत असतो. अशा भावपूर्ण क्रिया करताना कधी कधी त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत असतात. अशा प्रकारे तो संपूर्ण आयुष्यभर भगवंताच्या सेवेमध्ये मग्न असतो. व इतर कोणत्याही कार्याकरता तो एक क्षण देखील वाया जाऊ देत नाही. हरे कृष्ण. अव्यर्थ कालोत्मय आणि याचे संपूर्ण लक्षण आहे. कृपादाने भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे की 9 लक्षण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे अव्यर्थ कालोत्मय. एक क्षणही वाया घालत नाही. सर्व काही भगवंताच्या सेवेमध्ये तो लावतो. नेहमी भगवंताचं स्मरण करतो आणि दिवसभर तो काही करतो तो भगवंतासाठीच करतो. तो यात करोशे दसनासी यजोशी ददाती हे तपशी कोणते तत्पुरुष क्षमता. जे काही कार्य करतो, जरी नोकरी करत असेल, पैसा कमवत असेल, बिझनेस करत असेल, पण त्याचा उद्देश असतो की मी ह्या कार्याद्वारे भगवंताला मी प्रसन्न करणार आहे. टाइमपास करीत नाही. तर काय करतो तो, सिरियल पर्वाचे पुस्तक व त्यांच्या शिष्याची प्रवचने पण ऐकतो. सुविधा व्हरायटी आपल्या ह्याच्यामध्ये 9 प्रकारे सेवा करू शकतो भगवंताची, सर्वांपासून आत्मनिवेदन पर्यंत. असं नाही की रोज तर तुम्हाला जर खिचडी खाऊ घातलं तर त्याला काय इस्कॉनमध्ये रोज खिचडी खाऊ घालतात. त्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी आहे भक्तीमध्ये. साठी सर्वांना आपलं कीर्तन करा, स्मरण करा, वंदन, अर्चनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहे. त्यासाठी हे याच्यामध्ये मग्न राहिलं पाहिजे. तर ही जी आहे भक्त, मूळ त्याचा उद्देश आहे की वेळेचा सदुपयोग करतो, वेळेचा योग्य वापर करतो. एकही क्षण तो वाया घालवत नाही. म्हणून त्याच्या चाणक्यपणे म्हणतात की एक क्षण जो वाया गेलेला मनुष्य क्षण कोटीवी. एक जर क्षण वाया गेला तर ते किती लाख रुपये जरी दिले तो परत येणार नाही. आज जे आहे 14 फरवरी 2026, आता हे जे 5:17 झालेले आहेत, हा क्षण तुम्ही किती जरी वेळ दिला पैसे तरी तो परत येणार नाही. हा भक्त जो आहे, ज्याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे, त्याचं लक्षण आहे एक क्षण वाया घालवत नाही. दुसरं लक्षण आहे सहनशीलता. दुसरं का हे आहे सहनशील असतो. शांती म्हणजे सहनशील. शांती म्हणजे ओम शांती नाही या ठिकाणी. तो सहनशील असतो तो. तर सहनशीलतेबद्दल दुसरा पॅराग्राफ आहे, वाचू शकतात. वाचू प्रभूजी. हा वाचा वाचा. सहनशीलता. हरे कृष्णा. विचलित होण्याचे अनेक कारणे उपस्थित असूनही जो मनुष्य अविचलित असतो तो गंभीर आणि सहनशील आहे असे म्हटले जाते. परीक्षित महाराज म्हणजे अशा गांभीर्याचे आणि सहनशीलतेचे उत्तम उदाहरण होत. श्रीमद भागवतातील 1.19.15 या श्लोकामध्ये मनुष्याला सामोरे जाणाऱ्या परीक्षित महाराजांनी आपल्या समोरील सर्व साधू संतांनी असे म्हटले, हे विप्र, तुम्ही माझा एक शरणागत सेवक या नात्याने स्वीकार करावा. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी माझे चित्त अर्पण करण्यासाठी मी गंगा नदीच्या तटी आलो आहे. तेव्हा कृपया तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की गंगा माता देखील माझ्यावर प्रसन्न होवो. ब्राह्मण पुत्राचा शाप मला लागू द्या. मला त्याचे भय नाही. माझी केवळ एवढीच इच्छा आहे
की माझ्या जीवनाच्या अंतिम क्षणी तुम्ही सर्वांनी पावन विष्णू नामाचे गान करावे, जेणेकरून मला त्यांच्या दिव्य गुणांचा साक्षात्कार होऊ शकेल. परीक्षित महाराजांचे असे हे आचरण म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील धैर्य न खचणे, मन विचलित न होणे आणि सहिष्णुतेचे किंवा सहनशीलतेचे प्रतीक आहे. ज्या व्यक्तीमध्ये श्रीकृष्णांविषयी भाव उदित झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये हे लक्षण प्रगट होत नाही. हरे कृष्ण. प्रकट होत असतात आणि तुम्ही म्हणले की कधी हा प्रगट होत असतात. लोकांचे मृत्यू समोर जाण्यासाठी परीक्षित महाराज काय केले होते, तयार झाले होते, सहनशील होते. अशा प्रकारे परीक्षित महाराजांना शाप मिळाला श्रृंगीद्वारे की तुमचा 6 पित्याच्या गळ्यामध्ये साप वाटला, त्याचा 6 दिवसामध्ये मृत्यू होईल. तर परीक्षित महाराज काय झाले, सहनशील झाले, त्याचा विरोध केला नाही त्याने. असं नाही की त्यांनी शाप दिला तर मी पण शाप देतो. भौतिक जगामध्ये होतं की कोणी जर थापण मारतो त्याला 2 थापण मारतो. तो सहनशीलता नाही लोकांकडे. तर जो भक्त असतो तो, ज्याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे किंवा प्रगतीच्या मार्गावर आहे, तो सहनशील असतो. म्हणून चैतन्य महाप्रभू पण काय म्हणतात, शरणादपी सुनीचे न तरोरपी सहिष्णुना माने न मान देणं कीर्तने सदा हरी. म्हणून भक्तीमध्ये सहनशीलता फार आवश्यक आहे. भक्तीमध्ये तर आवश्यक आहे, पण भौतिक जगामध्ये पण, परिवारामध्ये पण सहनशीलता आवश्यक आहे. जर सहनशील जर आपण नसो तर जीवन सांसारिक कार्य पण भौतिक कार्य पण चांगलं करू शकणार नाही. त्यासाठी सहनशीलता काय असलं पाहिजे, निर्धार मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे विचलित नाही झालं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी विचलित झालं नाही पाहिजे, सहनशील असलं पाहिजे. त्याचे 2 उदाहरणं आहेत. परीक्षित महाराज, त्यांना शाप मिळाला तर त्यांनी कधी परिशाप दिला नाही, आणि त्या शापाच्या ह्याच्यामुळे काय झालं, श्रीमद भागवताचं प्रकट झालं. श्रृंगीने शाप दिला परीक्षित महाराजांना आणि भागवताचं प्रकट झालं. तर आपल्याला कोणी शाप दिला, भागवत प्रकट होणार नाही ते, म्हणून आपल्याला विचलित होण्याची आवश्यकता नाहीये. होणार आहे का भागवत प्रकट, कोणी लिहिणार आहे भागवतमध्ये अरे त्यांनी शाप दिला आणि आहे विचलित झाला नाही किंवा तर काही लिहिणार नाही. पण एक उदाहरण घालून दिलेलं आहे या ठिकाणी, परीक्षित महाराजांनी सहन केलं होतं म्हणून भागवताचं प्रकट झालं. जसं दुसरं आहे, वाल्मिकी मुनीने पण शाप दिला. शाप ते देणार होते त्या ह्याला, तर त्यावेळेस त्या पारध्याला, तर त्या शापामधून त्याचा श्लोक निर्माण झाला आणि रामायण प्रकट झाले. शापामधून श्लोक प्रकट झाला. तर ह्याच्या पाठीमागे हेच उद्देश आहे की शांती म्हणजे सहनशील असणं फार महत्वपूर्ण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता, छोट्या छोट्या कारणासाठी विचलित झालं नाही पाहिजे. मोठे गोष्ट घडली असेल तर ठीक आहे, पण छोट्या छोट्या कारणासाठी की कोणाला प्रसाद नाही मिळाला, काही माहिती किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं किंवा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी बघताना असंच का पाहिलं तसं का पाहिलं, तर सहनशील असलं पाहिजे. तर शरीराद्वारे, मनसाद्वारे, वाचेद्वारे सहनशील असलं पाहिजे, शांतपणे सहन केलं पाहिजे अशा प्रकारे. तर हे दुसरं आहे सहनशील शांती. हे 2 उदाहरण आहे, परीक्षित महाराज आणि वाल्मिकी मुनी. तर ज्यांना भावभक्ती प्राप्त झालेली आहे तो व्यक्ती सहनशील. तिसरा आहे विरक्ती, वैराग्य. वैराग्याबद्दल कोण शकतो, कोण? हा, वाचा माताजी. वाचा चित्रसखी माता, तुमच्याकडे आहे पुस्तक विरक्तीबद्दल, वाचा. हो प्रभूजी, हरे कृष्ण. इंद्रियांना सदैव विषयभोग हवा असतो, परंतु भक्त ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांविषयी दिव्य प्रेम विकसित करतो त्यावेळी त्याची इंद्रिये भौतिक कामनांकडे आकर्षित होत नाहीत. मनाच्या या अवस्थेला विरक्ती असे म्हणतात. या विरक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे भरत महाराज हे होय. श्रीमद भागवतातील 5.14.43 या श्लोकात असे म्हटले आहे, सम्राट भरतांना भगवानच्या चरणारविंदांचे एवढे आकर्षण होते की त्यामुळे अगदी भर तारुण्यात त्यांनी कुटुंब, पुत्र, मित्र, राज्य इत्यादी सर्व गोष्टींविषयीच्या आसक्तीला अस्पृश्य मलमूत्र मानून त्याचा त्याग केला. सम्राट भरत विरक्तीचे एक आदर्श उदाहरण आहेत. त्यांच्या जवळ भौतिक जगातील सर्व सुखसाधने उपस्थित होती, परंतु त्यांनी त्यांचा त्याग केला. याचा अर्थ असा की विरक्ती म्हणजे कृत्रिमरित्या स्वतःला अशा प्रकारच्या आकर्षणांपासून वेगळे ठेवणे असे नव्हे. उलट जो मनुष्य अशा आकर्षणांच्या उपस्थितीतही बहुतांपासून अनासक्त राहतो तो खऱ्या अर्थाने विरक्त समजला जातो. अर्थात प्रारंभी नवोदित भक्ताने स्वतःला सर्व प्रकारच्या आसक्तींपासून दूर ठेवले पाहिजे, परंतु एका परिपक्व भक्ताचे खरे लक्षण म्हणजे अशा प्रकारच्या आकर्षणांच्या उपस्थितीतही तो मोहित होत नाही. विरक्तीची हीच खरी परीक्षा आहे. धन्यवाद माताजी. तर फार सुंदर वर्णन आहे या ठिकाणी विरक्तीबद्दल, की विरक्ती म्हणजे सुरुवातीला तर सर्वांनी विरक्त असलं पाहिजे. जसं आपण
काही भक्तीमध्ये जे आवश्यक आहे त्याचा स्वीकार करतो, प्रतिकूल आहे त्याचा त्याग करतो, ती पण एक विरक्तीच आहे. जसं 4 नियमाचं पालन, 16 माळा जप करणे, हे नाही करणे, ते करणे, अशा प्रकारे. तर ही विरक्ती म्हणजे आसक्ती आहे. आसक्तीचा तो त्याग करतो, भौतिक आसक्तीचा त्याग करतो. पण जर कुणाकडे जर घर असेल, परिवार असेल, तर त्याचा त्याग करत नाही. पण काय करतो, त्यांना सर्वांना भगवंताच्या तो सेवेत लावतो. अशा प्रकारे ती पण आसक्ती आहे. तर उदाहरण या ठिकाणी दिले, भरत महाराजचं उदाहरण दिलेलं आहे. भरत महाराजांना भावभक्ती प्राप्त झाली, मोठे राजा होते. ते वर्षभदेवाचे पुत्र 100 पुत्र होते, तर त्यामध्ये भरत महाराज आहेत. मोठे राजा होते, तर ज्यांना भावभक्ती प्राप्त झाली होती, सर्व काही त्यागलं त्यांनी संपूर्ण. मलमूत्र असं मला सांगितलेलं आहे. तर मलमूत्र त्यागल्यानंतर कोणी पाहत नाही पाठीमागे. तर त्या प्रकारे त्यांनी आपलं राज्य संपूर्ण त्यागले आणि कुठे गेले ते? नेपाळमध्ये गंडकी नदीच्या किनाऱ्यावर गेले त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने ध्यान धारणा करू लागले. पण ध्यान धारणा करत असताना कशा प्रकारे भावभक्ती प्राप्त झालेली होती. पण ते हरणाला पाहतात, हरणाच्या मातेनं ते पिलाला जन्म देते, नंतर त्याचं संगोपन करतात. अशा प्रकारे त्या भावभक्ती प्राप्त ते भक्ती सर्व विसरून जातात. मृत्यू होतो, नंतर हरण बनतात. नंतर हरणाच्या जीवनात पण लक्षात असतं त्यांना भक्ती केलेली. नंतर पुढे जडभरत असे 3 जन्म त्यांना घ्यावे लागतात. तर ह्याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की कशा प्रकारे भरत महाराज हे काय विरक्तीचं उदाहरण आहे, तशा प्रकारे विरक्तीचं संपूर्ण उदाहरण आहे. तर म्हणून ग्रस्त आहे, त्याच्याकडे बैलगाडी आहे, बंगला आहे, परिवार आहे, सर्व असते, पण तो मोहित होत नाही. मोहित होत नाही, आसक्त असतो, म्हणजे आसक्त होत नाही तो. त्याला वाटतं की महान सध्या जग जीव की उमर आरपीला तू वापस, सर्व काही भगवंताचं आहे माझं. घर भगवंताचा आहे, पैसा भगवंताचा आहे, परिवार भगवंताचा आहे. तो सर्वात मोठा वैरागी आहे. तर कुणी असं नाही की कृत्रिमपणाने सर्व त्याग केला आणि जंगलामध्ये जाईल, तर तो खरा वैरागी नाही. पण सर्व काही भगवंताच्या सेवेत लावतो, पण तो पण सर्वात श्रेष्ठ वैरागी आहे. तर मोहित होत नाही, कारण त्याची आसक्ती कोणावर असते? भगवंतावर असते. सर्व काही भगवंताच्या सेवेसाठी लावतो. म्हणून 2 उदाहरण द्यायला, एक ग्रस्त आहे, दुसरा ग्रहमेधी आहे. ग्रस्त काय? सर्व भगवंताच्या सेवेत लावतो. ग्रहमेधी म्हणतो की सर्व मीच, घराचा केंद्र मीच, परिवाराचा मीच, पैशाचा मीच, सर्व काही माझ्यामुळेच होते, मीच आहे त्याचा आनंद भोगणारा. पण भक्ताचं काय असतो? तो ग्रहमेधी नसतो तो. तर गाण्याचा बैलाचं आपण उदाहरण पाहतो. तर गाण्याचा बैल काय करतो? त्या ह्याच्या जी मशीन जी असते घाण्याची, तेल काढायची पहिली असायची, ती आता तर मशीन आलेली आहे. तर तो काय करतो? त्या, एक मिनिट, तर तो त्याच्या बाजूलाच फिरत होतो. म्हणून घरामध्ये लोक बघतात की कुठेही जरी काही काय गेला, तरी तो म्हणतो की ह्याच्यापासून मला इंद्रिय तृप्ती काय प्राप्त होईल. तर हा त्याचा उद्देश असतो. पण भक्ताचा उद्देश नसतो की तो कार्य करता तो म्हणेल की ह्या कार्यामुळे भगवंत कसे प्रसन्न होतील, त्याचा हा उद्देश असतो त्याचा. म्हणून भक्त जो असतो हा सर्वात हा विरक्त आहे. आणि त्याचं म्हणून या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी हे दिलेलं आहे. अशा प्रकारे भरत महाराज उदाहरण दिलं. ग्रस्त आणि ग्रामीण जीवनामध्ये हे अंतर दिलेलं. तर विरक्ती म्हणजे कृत्रिम नाही, असं की जबरदस्तीने नाही. आता बाकीच्याने हे केलेलं आहे पण मी पण करणार, तर ते खरं विरक्ती नाहीये. तर कधी कधी अशा प्रकारे लोक काय करतात? जबरदस्तीने विरक्त होतात, म्हणजे त्याच्याकडे शुद्धता नाही हृदयामध्ये, पण काय करतात? जबरदस्तीने त्या व्यक्तीने टाकलेलं आहे, टाकतात. तसं एक व्यक्ती होता महात्मा गांधीच्या ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या वेळेस, चित्तरंजन दास म्हणून. तर त्यांना त्यावेळेस ब्रिटिश सरकार भरपूर पैसे द्यायचे, त्यांना पगार. तर त्यांनी काय केलं? त्यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण हे त्यागले आणि महात्मा गांधीच्या आंदोलनामध्ये सहभागी, चित्तरंजन दास म्हणून, सी दास म्हणून. पण नंतर त्यांना एवढं अवघड झालं, कारण ते वैराग्य जे होतं कशा प्रकारे होतं? कृत्रिम वैराग्य होतं, हृदयातून वैराग्य नव्हतं. भक्तीचं जसं वैराग्य आहे, भक्त काय करतात? हे त्यागतात सर्व काही, पण कधी असं वाटत नाही अरे हे केलं. पण ते शेवटी त्यांना काय करावं लागलं? ते संतुष्ट झाले नाहीत, त्यांना आत्महत्या करावी लागली शेवटी. पण अशा प्रकारे काही काही लोक कृत्रिमपणे हे करतात आणि त्याचे परिणाम हे घडतात. तर म्हणून कृत्रिम त्या स्वतःला अशा प्रकारच्या आकर्षणापासून वेगळे ठेवणे असे नाही. तर नॅचरल सेवा म्हणून आकर्षणा उपस्थिती, जरी आपल्याकडे परिवार आहे, धन आहे, सर्व काही आहे, तर त्याच्यापासून पण भक्त लोक काय होतात? अनासक्त, आसक्त होत नाही. त्यागायची गरज नाही, पण त्या ठिकाणी राहा. म्हणून हे भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की मानस देह जो किशोर अर्पिला तुवा पदे नंद किशोर, सर्व काही मारा, रक्षण करा, हे तुमची भक्ती करणार सोडणार नाही. तर अशा प्रकारे हे जी खरा विरक्ती कोण आहे? सर्व काही आहे, पण तो सर्व काही त्या प्रलोभनापासून, पैसा आहे, परिवार आहे, धन आहे, सर्व काही त्यापासून तो अनासक्त राहतो. म्हणून त्याला विरक्त असा म्हटलं, खरा विरक्त आहे. म्हणून
सुरुवातीला भक्ताने सर्व प्रकारे असं दूर ठेवलं पाहिजे. नंतर हे जे लक्षणे परिपक्व झाल्यानंतर आकर्षण होते तो मोहित होत नाही. सुरुवातीला तो त्यागतो, पण नंतर स्वाभाविक होतं. जसं सकाळी उठणं आहे, झोप त्याला प्रिय नाही, पण हळूहळू सुरुवातीला अलार्म लावून उठतो, पण नंतर हळूहळू तो म्हणतो की अरे नाही, बिगर अलार्म उठलं पाहिजे साहजिक. तर तो म्हणजे खरेपूर त्याला हे लक्षण त्याच्यामध्ये प्रकट होत आहे की नॅचरलपणे सहज प्रेम प्राप्त होते अशा प्रकारे. तर ही अशा प्रकारे भावभक्ताचं हे आंतरिक लक्षण आहे, तिसरं लक्षण आहे. चौथं आहे मानशून्यता. अमानेनं मानदेनं. अमानेनं मानदेनं, कुठल्या प्रकारच्या मान सन्मानाची अपेक्षा न करणे. वाचणार कोण? ज्याने वाचलं नाही ते वाचू का प्रभूजी? वाचा माताजी. मानशून्यता. एखाद्या भक्तामध्ये शुद्ध साक्षात्काराचे सर्व सद्गुण उपस्थित असूनही जर त्याला आपल्या पदाचा गर्व होत नसेल तर त्या अवस्थेला मानशून्यता असे म्हटले जाते. पद्मपुराणात असे म्हटले आहे की भगीरथ महाराज हे सर्व राजकर्त्यांचे चक्रवर्ती सम्राट होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाविषयी भाव प्रेम विकसित केले आणि त्या फलस्वरूप ते दारोदार फिरणारे भिक्षेकरी झाले. भगीरथ महाराज अगदी आपले राजकीय शत्रू आणि अस्पृश्य लोकांच्या घरातही भिक्षा मागण्यासाठी जात असत. ते इतके नम्र होते की ते सर्वांसमोर अगदी नतमस्तक होत असत. भारतीय इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आढळतात. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे सुमारे 200 वर्षापूर्वी कलकत्त्यामध्ये बाबू नावाचे मोठे जमीनदार होते. त्यांनी वैष्णव पंथ स्वीकारला आणि ते वृंदावनात राहू लागले. ते देखील दारोदार जाऊन अगदी आपल्या राजकीय शत्रूंच्याही घरी भिक्षा याचना करत असत. भिक्षा याचनेसाठी आपण ज्या व्यक्तींच्या घरी जातो तिच्याकडून आपला अपमान होण्याची शक्यता असते. हे स्वाभाविकच आहे. तथापि श्रीकृष्णासाठी आपण सहन केले पाहिजेत. श्रीकृष्णाचा भक्त श्रीकृष्णाच्या सेवेकरता कोणतीही स्थिती स्वीकारू शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर फार शून्य आहे मानशून्यता. अमानेनं मानदेनं, कुठल्या प्रकारच्या मानाची अपेक्षा न करणे. तर हे मोठा भक्तांचा आहे गुण आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूचं आंदोलन आहे की तरणागती सुनीचे सर्वरूपे अमानेनं मानदेन. तर या ठिकाणी 2 उदाहरण दिले मानशून्यता. तर भगीरथ महाराजांचं पण या ठिकाणी संपूर्ण कथा मला माहित नाही, पण ते पण दारोदारी भीक मागायचे. मोठे राजा होते, पण ते दारोदारी काय करायचे? भीक मागायचे. पोट भरण्यासाठी नाही, तर भगवंताची सेवा करण्यासाठी ते भीक मागायला जायचे. दुसरं उदाहरण आहे लालबाबूचं, कलकत्त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. लालबाबूचं मंदिर वृंदावनमध्ये मंदिर आहे. मी तर गेलो नाही, पण भक्त म्हणतात की लालबाबूचं मंदिर म्हणतात. तर ते पण फार मोठे होते, जमीनदार होते कलकत्त्याचे. त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि ते संपूर्ण त्यागले. त्यांनी संपूर्ण ऐश्वर्य आणि वृंदावनमधून काय करायला लागले? भीक मागू लागले. आणि कुणाकडे जायचे भीक मागू लागले? शत्रूच्या घरी. शत्रूच्या घरी कोणतरी आतापर्यंत मी तर कधी गेले नाही शत्रूच्या घरी. शत्रू तर नाही, नसतो भक्ताला कधी, सर्व मित्रच असतात. तर तो फक्त शत्रू जर बनत असेल तो खरा भक्त नाहीये. तर सर्व आपलं मानसिक तर आहे त्याच्यापर्यंत, शत्रू आहे, मित्र आहे, हा आहे, तो आहे, अशा प्रकारे. तर शत्रूच्या घरी जाऊन भीक मागणे म्हणजे मोठं हे आहे. जरी मित्र जरी असेल त्याच्या घरी पण भीक मागायला फार आवडतं. आणि म्हणून जेव्हा आपण भीक मागायला जातो तर असं नाही, आता इस्कॉनमध्ये तर भीक कोण देत नाही, पण पुस्तक वितरण आहे, जन्माष्टमीचं हे आहे, एक भीक मधुकरी पण म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे त्यामध्ये कुठल्या प्रकारचं माणसं होते? अरे तुम्ही आला आमच्या घरी, तुमच्या गळ्यामध्ये हार घालतील, पाणी पाजतील, तुमचे पाय धुतील, असं कधी होणार नाही. तुम्हाला अपमानच होईल. तर मग तुकाराम महाराज म्हणतात की भिक्षा हे काय आहे? जळू लाजीरवाणे जिने, अवलंबन आहे. भिक्षा मागणे हे चांगलं कार्य नाही. पण यांनी काय केलं? तेवढी पात्रता होती त्यांच्याकडे. मान शून्यता, आपल्या फार शुद्धता असलं पाहिजे भिक्षा मागण्यासाठी. थोडा जरी अहंकार असेल तर भिक्षा तुम्ही मागू शकणार नाही. एकदा वृंदावनमध्ये मी मंडळ परिक्रमेमध्ये एकदा 2022ला गेलो होतो भक्ताबरोबर. तर एका ठिकाणी पहिल्यांदा माझा प्रसंग होता की मधुकर मागण्यासाठी गेलोय. तर एका ठिकाणी ब्रजवासी स्त्री आली, तरी तिने माझ्याकडे 2 मिनिटं असं पाहिलं नाही, आणि त्याच्यानंतर त्यांनी मधुकरी आणून दिली. तर मी विचार करत होतो की तिने मागितल्यानंतर लगेच आणून द्यायला पाहिजे, तिने एवढा विचार काय केला? म्हणजे लोक विचार करतात हा खरोखर भोंदू आहे का, काय काय आहे, अशा प्रकारे. तर सर्व हे होतं, पशा त्या ठिकाणी आपल्या टाळणे होते, सब परीक्षा होते त्या ठिकाणी. तर म्हणून ही जी भिक्षा मागणी जी आहे, नम्रता शिकवते आपल्याला.
तर मग आता इस्कॉनमध्ये काय नम्रता काय, जन्माष्टमीसाठी कलेक्शन करा, पण नम्र बनून जावं लागत. तुम्ही म्हणणार की नाही नाही, मी एकदम काय कोट वूट मध्ये एवढा मोठा महान आहे किंवा डॉक्टर आहे, वकील, इंजिनियर आहे, असं जर म्हणून गेलं तर कोणी देणार नाही. त्यात काही तुम्हाला नम्र हात जोडून हरे कृष्णा नम्रताने करावं लागेल, तर त्यावेळेस ते देतील अशा प्रकारे. त्यामुळे हे मधुकरी मागण्याने किंवा पुस्तक वितरण करण्याने नम्रता येते. तर जे भक्त पुस्तक वितरण करतात किंवा जे जन्माष्टमी कलेक्शन करतात त्यांना अनुभव असेल त्याचा, आपोआप नम्रता येते. पुस्तक वितरण म्हणजे फार नम्रता पाहिजे, तर नम्रता असल्याशिवाय पुस्तक वितरण होणार नाही. तर म्हणून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, तर जेणेकरून भगवंत काय करतील, ते कृपा प्रदान करतील. अशा प्रकारे आपले प्रयत्न पाहिजे आणि भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, माझ्याकडे नम्रता द्या, जेणेकरून मी तुमची चांगल्या प्रकारे सेवा करेन. तर अशा प्रकारे हे मधुकरी पण मागायचे, सर्व करायचे, पण ते भगवंताच्या सेवेसाठी हे करायचं आहे. आणि कृष्णा खेळ थील अखिल, कृष्णासाठी सर्व प्रयत्न करा. कृष्ण कसे प्रसन्न होतील माझ्या कार्यामुळे, तर त्यासाठी प्रसन्न करायचं. असं नाही की फक्त जे पण भक्ती करतो कृष्णा प्रसन्न करण्यासाठी करतो, असं नाही फक्त रोटी कपडा मकान मिळते म्हणून भक्ती नाही करत आपण. तर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हा उद्देश असला पाहिजे, मान शून्यता. तर आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी किती जरी गोष्टी सहन काय जर करावं लागल्या तरी जीवनामध्ये सहन केलं पाहिजे. तर एक छोटी गोष्ट सांगतो की गिरिराज महाराज त्यांचं एक पुस्तक आहे, ते नवीन आय विल बिल्ड यू टेम्पल, तर त्या पुस्तकामध्ये लिहितात, मी वाचलेले पुस्तक ते. तर गिरिराज महाराज आणि तमालकृष्ण महाराज आता जे काळबादेवी आहे मार्केट, तर त्या मार्केटमध्ये लाईफ मेंबरसाठी गेले होते. लाईफ मेंबर करण्यासाठी गेले होते आणि दोन्ही वेस्टर्न शेविंग हेड गेले होते. तर त्यावेळेस त्या व्यक्तीने, जो कोणी हा व्यक्ती होता दुकानदार, त्याने काय केलं, हमसाप या कोका कोला थंड बाटलीची बाटली आणली आणि त्या एक कमालकृष्ण महाराजांच्या डोक्यावर घातली तिने. तर कमालकृष्ण महाराज शरीराने दष्टपुट होते, पण त्यांनी काय केलं, सहन केलं. कशासाठी सहन केलं, तर त्या क्षणामध्ये त्यांना मारून त्यांना खाली पाडू शकले असते ते, तर त्यांनी सहन केलं. कारण का, त्यांना आपल्या गुरुची सेवा करायची होती, प्रपदांना प्रसन्न करायचं होतं, हरे कृष्ण मंत्राचा संपूर्ण याचा आंदोलनाचा प्रचार करायचा होता, म्हणून त्यांनी सहन केलं. तर त्याच प्रकारे, आणि आपण आता पाहतो की इस्कॉन संस्था अशा प्रकारे वाढते, हे संपूर्ण सहनशीलतेचं काय आहे उदाहरण आहे संपूर्ण. तर त्याच प्रकारे आपल्या पण जीवनामध्ये सहन करण्यासाठी आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून हे जे मान शून्यता जो आहे, सहनशीलतेचं उदाहरण हे दिलेलं आहे या ठिकाणी. भगीरथ महाराज आणि कलकत्त्यामध्ये लालाबाबू. पाचवा आहे आशाबंध. आशाबंध म्हणजे भगवंताच्या कृपेवर निर्भर राहायला पाहिजे, भगवंताच्या कृपेवर निर्भर राहा. पुरुष पुरुषोत्तम भगवान आपल्यावर निश्चितच कृपा वर्षाव करतील, अशी भक्ताच्या मनातील दृढ भावना आशाबंध म्हणून ओळखली जाते. आशाबंध काय, अवश्य रक्षिबे कृष्ण, कृष्ण माझे काय करतील, अवश्य रक्षण करतील. कृष्ण माझे काय करतील, अवश्य रक्षण करतील. अशा प्रकारे हे असलं पाहिजे. अशी भक्ताच्या भक्तीत मनातील दृढ भावना आशाबंध म्हणून जाते. मी वैदिक भक्तीच्या सर्व विधानाचे पालन करण्याचे सर्वोत्तम प्रयत्न करीत असल्यामुळे मला भगवतधामात प्रवेश मिळण्याची निश्चित खात्री आहे, असा विचार करणे म्हणजेच आशाबंध होय. भगवंताच्या कृपेवर निर्भर राहणे. मी केवळ साधना भक्ती करणार, 16 माळा जप करणार, 4 नियमाचं पालन करणार, विधिविधानाचं पालन करणार आणि मला भगवंताच्या धामाची अवश्य प्राप्ती होणार भगवंताच्या कृपेने. तर ही आहे आशाबंध. आशाबंधात रूप गोस्वामी एक प्रसंग प्रस्तुत करतात. या प्रकरणामध्ये अशा प्रकारची आशाबंधाची भावना पुरेशा प्रमाणात प्रकट केलेली आहे. ते म्हणतात, माझ्यामध्ये कृष्णप्रेम नाही, तसेच कृष्णप्रेम विकसित करणाऱ्या श्रवण कीर्तन इत्यादी साधनाविषयी देखील आस्थानाही. भक्तियोगामध्ये मनुष्य सतत भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करतो व त्याचे चरणकमळ आपल्या हृदयामध्ये धारण करतो. अशा भक्तियोगाची माझ्यामध्ये उणीव आहे. गहन तत्वज्ञान किंवा पुण्यकर्माविषयी सांगायचे तर अशा क्रिया करण्याची मला काही संधी दिसत नाही. याहून अधिक म्हणजे मी एखाद्या उच्च कुळात जन्म घेतलेला नाही, म्हणून मी हे गोपीजन वल्लभ, मी केवळ तुमच्या चरणाची प्रार्थना करतो की कोणत्या ना कोणत्या प्रकारे मला तुमच्या चरण कमलाची प्राप्ती व्हावी. आणि ही आशा मला वेदना देत आहे, कारण जीवनाचे हे दिव्य ध्येय प्राप्त करण्यासाठी मी सर्वथा अयोग्य आहे. या प्रार्थनेचे तात्पर्य असे असते की मनुष्याने कसे का होईना पण अशी आशा धारण केली पाहिजे की कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण परमेश्वराच्या चरण कमलाला प्राप्त करू. तर ही आशा असली पाहिजे. म्हणजे भक्तीमध्ये आशा असली पाहिजे, लालच, आशा म्हणजे लालच म्हणलेलं आहे, स्वार्थी असले पाहिजे की मला भगवंताची कृपा प्राप्त होणार, कृपा प्राप्त होणार. अशा प्रकारे जसं भौतिकवादी लोक
भौतिक कार्यासाठी लालच असतात. तर भक्त जो आहे आध्यात्मिक कार्यासाठी लालच असतो की मी भगवंताची भक्ती करणार आणि अशा प्रकारे मला काय करणार, भगवंताचं धामाची प्राप्ती मला प्राप्त होणार आणि भगवंताच्या धामाची मी प्राप्ती करेन. तर अशा प्रकारे म्हणून पूर्ण पुरुषोत्तम भगवान माझ्यावर अवश्य कृपा करतील. अवश्य रक्षिबे कृष्ण, अवश्य रक्षिबे कृष्ण. कारण मी वैदिक भक्तीच्या विधिविधानाचे पालन करत आहे. गुरुने सांगितले जे विधिविधान आहेत, नवविधा भक्ती आहे, सर्वांचं मी पालन करीत आहे, म्हणून मला हे प्राप्त होते. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात आश्लेषवा पादरता पिनुष्टुमाम आदर्शनामर्ता करोत्वा यथा तथा वा विधात लंपटो मत्सराणा सुत एव ना पर. चैतन्य महाप्रभू म्हणतात तुम्ही मला आलिंगन करा, ठुकरून द्या, काही करा, पण मी तुमची काय करणार, चरण कमल कधी सोडणार नाही. केवळ तुम्हीच माझे एकमेव आशेचे किरण आहात. दुसरं कुठल्याही आशेचे किरण माझ्या जीवनामध्ये नाही. म्हणून स्वतः भगवंताला हे प्रार्थना करतात. म्हणून हे रूप गोस्वामी पण माझ्याकडे कुठल्याही प्रकारची पात्रता नाही, एकच पात्रता आहे की मी भगवंताची किती भक्ती करतोय आणि भगवंताची कृपा मला प्राप्त हो, हीच माझी एकच प्रार्थना करतोय. म्हणत नाही माझ्याकडे सर्व आहे मी काही करतो नाही. म्हणून भक्त दीन भावनेने भगवंताला प्रार्थना करतो. अशा प्रकारे दीन दीन म्हणून अनेक वेळा नाव दिलं की दीनवत्सल, दीनता, अशा प्रकारे नम्रता. तर अशा प्रकारे हा जो 5वा गुण आहे आशाबंध. 6वा आहे इच्छित यश प्राप्त करण्यासाठी इच्छित यश प्राप्त करण्यासाठी उत्सुकता अथवा समुत्कंठा. उचित ध्येय प्राप्त करायचे त्यासाठी काय असलं पाहिजे, उत्साह, निश्चय, धैर्य, तत्त कर्म प्रवर्तनात, संघ त्याग गोष्टी प्रवृत्ती, षडवीर भक्ती प्रसिद्धी, उपदेशामृतचा दुसऱ्या ह्याच्यामधल्या श्लोक. उत्सुक असलं पाहिजे किंवा इच्छा असली पाहिजे, उत्कट असली पाहिजे. म्हणून जेवढी आपली इच्छा असेल तेवढं भगवंताची कृपा प्राप्त होणार. मी तर तुम्हाला सांगतो पण माझ्यामध्ये पण एवढी उत्सुकता नाहीये. तर आतापर्यंत मी भावभक्ती प्राप्त करून शुद्ध झाला असतो या ठिकाणी. पण इच्छित यश प्राप्त करण्याची उत्सुकता असली पाहिजे. तर कोणी वाचणार, ज्याने वाचणार नाही ते हा पॅरेग्राफ समुत्कंठा व्हिडिओ चालू करा आणि वाचू शकता. हा वाचा माताजी, उज्ज्वला भक्ती माताजी वाचा. आहेत ना सर्वांकडे पुस्तकं आहेत ना. हा हा वाचा. माताजी तुमचा आवाज येत नाही, बरोबर क्लिअर येत नाही आवाज. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तुमचा, आवाज येत नाही क्लिअर आवाज. त्यावेळी उसतेला असे संबंध म्हणजे औत्सुक्य. वास्तविकपणे कृष्ण भावनेमध्ये यश प्राप्त करण्याचे खरे मूल म्हणजे हे औत्सुक्य होय. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी मूल्य असते आणि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला आवश्यक ते मूल्य द्यावे लागते. वैदिक शास्त्रात सर्वात मूल्य कृष्ण भावना विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये तिच्याकरिता प्रचंड लोभ विकसित करावा लागतो. हा लोभ किंवा उत्कंठा बिल्व मंगल ठाकूरांनी आपल्या कृष्ण कर्णामृत नामक ग्रंथामध्ये एका श्लोकात असे सुशात केली. ते वृंदावनातील लहान बाळाला पाहण्यास आजर आलेले आहे. याशुमुनीने मुनी घातली, काय वेशित आणि कवाच्या पावले क्षेत्र आतुरताने घेतात आणि म्हणून त्याचे निगाह हलके तिकडे जातात. त्या नेत्र देव ओलसरतात. त्याचे ओठ तांबडी, त्यातून उत्पन्न होणारा शब्दध्वनी मनुष्यास उन्मत्त गजराजापेक्षा अधिक उन्मत्त करतो. अशा शिशुमूर्ती वृंदावनात पाहण्यास मी अतिशय आतुर आहे. हरे कृष्णा. दंडवत. पुढे वाचू? नाही एवढं पुरेसं आहे, एवढं पुरेसं आहे. तर हे आहे इच्छित यश प्राप्त वाचलं पाहिजे. समुत्कंठा
समुत्कंठ आहे. इच्छित यश प्राप्त करणे उत्सुक असल्यामुळे एखादी व्यक्ती भक्तिमय सेवेत यश प्राप्त करणे अत्यंत उत्सुक असते, त्यावेळी त्याला उत्सुकतेला समुत्कंठ असे म्हणतात. भक्ती करण्यासाठी त्याला फार उत्सुक असतो, म्हणून त्याला समुत्कंठ म्हणतात. उदाहरण बिल्वमंगल ठाकूराचं उदाहरण दिलेलं आहे. तर भगवान श्रीकृष्ण लहान बालकाच्या रूपाने आले बिल्वमंगल ठाकूराकडे, आणि बिल्वमंगल ठाकूरांनी आंधळे होते ते बिल्वमंगल ठाकूर. तर आंधळे असताना बिल्वमंगल ठाकूरने त्यांना पकडलं हाताला, पण भगवान कसं तरी निसटून गेले. त्यावेळी बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की ठीक आहे, माझ्या हातातून तुम्ही निघालेले, पण माझ्या हृदयातून तुम्ही निघालेले नाही. तर अशा प्रकारे हे बिल्वमंगल ठाकूरचं वर्णन आहे की मी तुम्हाला एक दिवस काय करणार, प्राप्त करणार. हृदयामध्ये त्यांची इतकं इच्छा होती. तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना आंधळे असताना पण त्यांना दर्शन दिलं. तर हे आहे बिल्वमंगल ठाकूराचं उदाहरण. पुढे आहे नाम गाणे सदा रुची. नाम गाणे सदा रुची. नाम, भगवंताचं नाव कीर्तनामध्ये त्याला काय असते, सदैव रुची असते. त्याच कृष्णकर्ण ग्रंथामध्ये दुसऱ्या एका श्लोकात श्रीमती राधाराणीच्या जपाविषयी उल्लेख करण्यात आले आहे. या श्लोकात राधाराणीची सखी म्हणते, हे गोविंद वृषभान राजाचे कन्या असुर आहेत, अतिशय उत्कंठेने कृष्ण कृष्ण तुमच्या नावाचा जप करीत आहे. या ठिकाणी सखी म्हणते की राधाराणी कृष्णाच्या नावाचा जप करते. नाम गाणे सदा रुची. 24 तास नामगानामध्ये रुची असते. असं नाही की 16 माळा जप झाला तर साईडला ठेवतो आणि बाकीचं काय. त्याला नेहमी कधी पण वेळ मिळाला तर तो काय असतो, तो भगवंताचं नामगान करत असतो. आसक्ती तद गुणाख्याने. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य गुण कथन करण्याची उत्सुकता असते त्याकडे. मच्चिता मदगत प्राणा बोधयत प्रथम कथयतची नाम गतयत मनश्यंतीच रमंतीच. तर अशा प्रकारे भगवान श्री दिव्य गुण कथन करण्याची उत्सुकता होते. बिल्वमंगल ठाकूर कृष्ण करता म्हणते की भगवंताचं गुणगान ते करत राहतात. नंतर 9वा आहे हा काय? कोण? भगवान श्रीनाथचे दिव्य गुणगान कथन करण्याची उत्सुकता. माताजीने आपला हे बंद केलं पाहिजे, ज्यांचं चालू आहे त्याने माईक रेकॉर्डिंग होतं या ठिकाणी. ठीक आहे. तर कृष्ण करणार भगवंताचे गुण कथाचे गुणगान करण्याच्या आसक्तीविषयी असं म्हटलंय की तर मी काय करायचं, श्रीकृष्ण सर्व मधुर गोष्टीने अधिक मधुर आहेत. मधुराम मधुर बेती ते भजन आहे बिल्वमंगल ठाकूराचं. आणि खट्याचा खोडकर मुलामध्ये सर्वात खोडकर आहेत. तिकडे सुंदर लीला माझ्या हृदयाला आकर्षित करत आहेत, आणि आता मी काय करावे हे मला समजत नाही. श्रीकृष्णाच्या जे लीला आहेत सुंदर, भगवंताचं रूप मधुर आहे, वेणू मधुर आहे, सर्व काही मधुर मधुर आहे. भगवंत सर्व गोड आहे. भगवंताचं नाम तुझे गोड, रूप तुझे गोड, सर्व काही गोड आहे. तर म्हणून बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की माझ्या हृदयाला आकर्षित करत आहेत, आता मी काय करायला मला समजत नाही. तर आपण ह्याच्या उलट आहे संपूर्ण. आपण बाकीच्या काही गोष्टी करतो पण भगवंत श्रवण कीर्तन करत नाही. तर म्हणून ह्याच्यामध्ये एवढी रुची निर्माण झाली आहे बिल्वमंगल ठाकूरला की नाम गाणे सदा रुची आणि आसक्तीचा गुणाख्याने. अशा प्रकारे हे बिल्वमंगल ठाकूराचं वर्णन या ठिकाणी आहे. आसक्ती तद गुणाख्याने. 9वा आहे प्रीती तद वसती स्थले. प्रीती तद वसती स्थले. श्रीकृष्णाच्या लीलास्थळी निवास करण्याविषयी आकर्षण. जे संस्थाने हेरिण अभि प्रणय भक्त संगे. एकटे नाही, वृंदावन जाऊन एकटं राधे राधे म्हणायची नाही, तर भक्ताच्या संघामध्ये जाऊन त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, भक्ती केली. श्रीकृष्णाचे लीला स्मरण करण्याविषयी आकर्षणात आसक्ती असे म्हणतात. भृगोसने रचलेल्या पद्यावली नामक ग्रंथामध्ये वृंदावनासंबंधी एक श्लोक आढळतो. त्यात असे म्हटले आहे की नंदनंदन श्रीकृष्ण सर्व गोपालकांचे राजा असलेल्या आपल्या पित्यासमोर या स्थळी निवास करत होते. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने छकड्यात लपलेल्या शटासुराचा वध केला होता. या स्थळी यशोदामाते भौतिक स्त्रीच्या ग्रंथींना कापून दामोदरांना दोन्ही बांधले होते. श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त मथुरा किंवा वृंदावन या ठिकाणी निवास करतो व ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या होत्या त्या सर्व स्थळांना भेट देतो. या पवित्र तीर्थस्थानी भगवान श्रीकृष्णाने आपले सोंगडी आणि यशोदा मातेसमवेत आपल्या बालीला प्रकट केल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तामध्ये अजूनही या सर्व लीला स्थळांची परिक्रमा करण्याची पद्धत आहे. अशी परिक्रमा करण्याच्या उद्देशाने मथुरा आणि वृंदावन ला भेट देणाऱ्या भक्तांना नेहमीच दिव्य आनंदाचा लाभ होत असतो. जसं एखाद्या मनुष्याने वृंदावनाला भेट दिली तर त्याला त्वरित श्रीकृष्णापासून विराचा अनुभव होऊ शकतो, कारण श्रीकृष्णाने वृंदावनात अनेक सुंदर लीला केलेल्या आहेत. तर मग प्रीती तद वसती स्थले.
भगवान श्रीकृष्णाची लीला केलेल्या आहे त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, निवास केलं पाहिजे. आणि निवास केलं कसं केलं पाहिजे, भक्ताच्या संघामध्ये निवास केलं पाहिजे. एकटं जर गेलं तर आपण अपराध करू आणि आपलं पतन होईल. तर वृंदावनमध्ये आणि मुंबईमध्ये काय अंतर आहे, मुंबईने भगवंताने लीला केलेल्या नाहीत, पण प्रभुपादांनी मंदिर स्थापन केलं आहे. पण वृंदावनमध्ये काय, भगवंत त्या ठिकाणी लीला केलेल्या आहेत. पण प्रत्येक वेळी आपण त्या ठिकाणी लीला, ज्या ठिकाणी लीला केल्या भगवंत त्या ठिकाणी वास्तव आहे भगवंताचा आणखी. पण त्या ठिकाणी आपण जाऊन भगवंताविषयी ज्यावेळेस श्रवण करतो, ते स्थान पवित्र आहे, संपूर्ण पवित्र आहे. तुमचं वृंदावनात प्रवेश केल्यानंतरच आपल्या हृदयात जे अनर्थ कमी होतात, भगवंताचं गुणगान करायची इच्छा होते. तर अशा प्रकारे म्हणून वृंदावन धामात जायचं कुठं झोपण्यासाठी किंवा पाहण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी नाही जायचंय, तर त्या ठिकाणी जायचं आहे भगवंताचं श्रवण कीर्तन चिंतन ह्याच्याबद्दल गुणगान करण्यासाठी त्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर म्हणून श्रीकृष्ण लीलाचे स्मरण करण्या व्यक्तीला आकर्षणाला आसक्ती असे म्हणतात. प्रीती तद वसती. ज्या ठिकाणी भगवंतांनी लीला केली आहेत त्या ठिकाणी भगवंताची हे केलं पाहिजे. तर म्हणून आता काय करतायत, रूप गोस्वामी आपल्याला जागृत करत आहेत. अशा प्रकारे भक्ताच्या संघाने हे भावभक्ती प्राप्त होऊ शकते. त्याच्या संघामध्ये ही भावभक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते भक्ताच्या संघामध्ये. तर म्हणून भक्ताचा अपराध केल्याने भक्ती बाहेर नष्ट होऊ शकते. म्हणून भक्ताचा अपराध केला नाही पाहिजे, अन्यथा भक्तीत प्रगती होत नाही. अपिचे तर हे पुढे वर्णन आहे. आता आपण हे चर्चा केली होती की अव्यर्थ कालतम, तर कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये ते दिलेलं आहे, त्याचं हे विवेक दिलेलं आहे. तर हरिभक्ती सुद्धा मध्ये दिलेलं आहे. वाघ विस्तुवंता, वाणीने भगवंताची स्तुती करणे, वाणीने भगवंताची स्तुती करणे. वाचो वेगम मनसो कृद वेगम जीवा वेगम स्वरूपस्थ वेगम. अमरीश महाराजांनी आपलं हे लावलं होतं. तर हे परत हे हरिभक्ती सुधामध्ये पहिलं तर भक्तिरत्न सिंधूचा आपण चर्चा केली. आता जे हरिभक्ती सुधोध आहे सनातन गोस्वामीचं, तर त्याच्यामध्ये हे रूप गोस्वामी वर्णन करतात. मनाने सतत स्मरण करावे. अव्यर्थ काळात काय, मनाने सतत स्मरण करावे, भगवंताची स्तुती करावी. नंतर तिसरं आहे तन्मया नमंत, नतमस्तक होणे, भगवंतासमोर नतमस्तक झालं पाहिजे, दंडाप्रमाणे दंडोत प्रणाम केला पाहिजे. नंतर चौथा आहे अपि अनिशम न करतात, तरी एक क्षण देखील संतुष्ट नाही. तर काय आहे, मी एक क्षण देखील संतुष्ट नाही. असं नाही वाटतं की अरे मी एवढं हे केलं तर मी संतुष्ट झालो नाही. तो म्हणतो की नेहमी हे आहे, म्हणजे एकदम तहानलेला व्यक्ती आहे की मी कधी संतुष्ट झाले नाही, मला आणखी करायचं. 16 माळा जप केला तरी संतुष्ट, आणखी मला जास्त करायचं. भक्त्या श्रवण नेत्र जला समग्रम, अश्रुपात करतो तो, डोळ्यातून अश्रू वाहतो. आणि कसा करतो तो, ते संपूर्ण ते गुण जीवनात आस्वाद करतो आणि त्याच्यानंतर अश्रुपात करतो. सुरुवातीला तर रडत नाही तो, आणि नैसर्गिकपणे कृत्रिम पद्धतीने नाही, तर नैसर्गिकपणे काय करतो ते हे करतो आणि ते नेहमी त्या डोळ्यातून अश्रू वाहतो. शेवटचा आहे आयुर हरे एव समर्पयते, जीवन समर्पण केलं आहे. त्याने काय केलं आहे, आपलं जीवन भगवंताला समर्पण केलेलं आहे. अशा प्रकारे हरिभक्ती सुदैवमध्ये अव्यर्थ कालदमचं हे वर्णन करतायत. आणि रूप गोस्वामी या ठिकाणी आपल्याला वर्णन करून सांगत आहेत. तर सर्वांचं नाही, तर 2-3 याच या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, ते कशा प्रकारे हे आहे. तर रूप गोस्वामी पुढे म्हणतात की शुद्ध भगवान श्रीकृष्णाच्या प्रती जी आसक्ती प्रकटतात ती सकाम कर्मे करण्याच्या उपासकामध्ये हृदयामध्ये पूर्णत्वाला येऊ शकत नाही. म्हणून कारण शुद्ध कृष्ण भावाने उद्भवलेली ही वृत्ती अतिशय दुर्मिळ असते आणि अनेक मुक्त पुरुषांनी ती प्राप्त होणे जवळजवळ अशक्य असते. भगवद्गीता सांगितल्याप्रमाणे भौतिक प्रदान पूर्णपणे मुक्त होण्याचा स्तर म्हणजे भक्तिमय सेवेचा आरंभ होण्याचा स्तर आहे. येशा तोंतगतम पापम जनानाम पुण्य कर्मणा. अशा प्रकारे भक्ती प्राप्त करण्याचा प्राप्त म्हणजे काय, सर्व पाप ज्यावेळेस नष्ट होतील त्यावेळेस आपल्याला काय होईल, भक्ती प्राप्त होईल. म्हणून केवळ मुक्तीच्या अभिलाष असणारे आता ब्रह्मतेजामध्ये विलीन होऊ इच्छिणारे लोक श्रीकृष्णाला आसक्त होऊ शकत नाही. श्रीकृष्ण अशा प्रकारची आसक्ती अत्यंत गोपनीय रीतीने जपून ठेवतात आणि केवळ आपल्या शुद्ध भक्तांना ती प्रदान करतात. साधारण भक्तांना देखील श्रीकृष्णाप्रती अशी शुद्ध आसक्ती अत्यंत गोपनीय ती प्रदान करतात. साधारण भक्तांना देखील श्रीकृष्णाप्रती अशी शुद्ध आसक्ती प्राप्त करणे शक्य नाही. असे असताना त्यांच्या हृदयामध्ये सकाम कर्माच्या क्रिया प्रदर्शन आहे, किंवा जे लोक प्रकारच्या मानसिक वादांच्या गुंतामध्ये गुरफटले आहेत त्यांना यश प्राप्त करणे शक्य नाही. पण जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तिने त्यावेळी भगवंत जे आहे आपली कृपा प्रदान करणार नाही, आसक्त होणार नाही. म्हणून हृदय शुद्ध केलं पाहिजे. तेशा सोंदगतम पापून जनाना पुण्य. अशा प्रकारे हा गीतेतला पाप
ज्यावेळेस शुद्ध होऊ तर त्यावेळेस भगवंतामध्ये आसक्ती निर्माण होईल. तर अशा प्रकारे उच्च रसाचा आस्वादन प्राप्त झालं आपल्याला तर तुच्छ आपण त्यागू शकतो. विरक्ती आहे. पातंजली योगसूत्रामध्ये वर्णन आहे या ठिकाणी. अनेक तथाकथित भक्त श्रीकृष्णाच्या अष्टकालीन लीला नामक लीलांचे कृत्रिमतेने स्मरण करतात. कधी कधी असे लोक लीलांची नकलही करतात व असं आवाहन आणतात की श्रीकृष्ण त्यांच्यावर एका गोपालकाच्या रूपात संभाषण करीत आहेत. काही तथाकथित भक्त असाही आवाहतात की राधा आणि कृष्ण दोघी त्यांच्याकडे येऊन त्यांचे संभाषण करत आहेत. कधी कधी निरीश्वादी लोक असे ढोंग करतात, ढोंग रचतात आणि भक्तिमय सेवेचे ज्ञान नसणाऱ्या निष्पाप लोकांना फसवतात. तथापि एखाद्या अनुभवी भक्त हे ढोंग पाहतो तेव्हा तो त्वरित लोकांची लुच्चेगिरी समजून होतो. भक्तीचे सोंग करणाऱ्या अशा व्यक्तीने कधी कधी श्रीकृष्ण आसक्त असणाऱ्या आसक्तीची नक्कल केली तरी ती खरी आसक्ती नसून म्हणून स्वीकारता येत नाही. तथापि या ठिकाणी असे म्हणतात की अशा प्रकारच्या भ्रमक आसक्तीमुळे ते भोंदू मनुष्याच्या मनात पुढील जन्मी शुद्ध भक्तिमय सेवेचा स्तर प्राप्त होण्याची आशा निर्माण होऊ शकते. भ्रामक आसक्तीमुळे भोंदू मनुष्याच्या मनात पुढील जन्मी सुद्धा सेवेचा स्तर प्राप्त होण्याची आशा निर्माण होऊ शकते. या भ्रामक आसक्तीचे दोन वर्णन आहेत, आपण पुढे करू, रत्याभास आणि रती. तर पातंजली योगसूत्रामध्ये वर्णन आहे. पतंजली योगसूत्रामध्ये अशा प्रकारे योगसूत्रामध्ये वर्णन आहे. विरक्तीचं एक आहे प्रत्यक्ष विधी, इंद्रिय निग्रह केला पाहिजे. विरक्तीचं काय आहे? इंद्रियाला भगवंताच्या सेवेत लावायला पाहिजे. सवय मन कृष्ण पदारविंद यो वाचा सवय कुंठ गुणानो वर्णने. इंद्रियाला भगवंताच्या सेवेत लावणे हे प्रत्यक्ष विधी आहे. दुसरा आहे अपरोक्ष विधी, इंद्रिय विषय वस्तू नियंत्रण. जे आपल्या इंद्रियांना कुठली गोष्ट आवडते तर त्याच्यावर काय करणे, नियंत्रित करायचं. कुणाला काही बाहेरचं खायचं आवडतंय तर ते नियंत्रित करणं अपरोक्ष विधी आहे. एक प्रत्यक्ष आहे डायरेक्ट, दुसरी आहे अप्रत्यक्ष विधी आहे. इंद्रिय विषय वस्तू नियंत्रण करणे. पहिले इंद्रिय निग्रह करायचा आहे प्रत्यक्ष, आणि दुसरे अपरोक्ष म्हणजे इंद्रिय विषय वस्तू नियंत्रण. विषय वस्तूवर नियंत्रण करायचं आहे, म्हणजे ते गोष्ट करायची नाही. तर अशा प्रकारे त्यागाची विरक्तीचे 4 प्रकार आहेत. तिसरा आहे इच्छा नाही केवळ उत्सुकता आहे. इच्छा नाही केवळ उत्सुकता आहे. इच्छा नाही घ्यायची पण बरा उत्सुकता आहे, ते पाहायचं आहे, खायचं आहे, द्यायचं आहे, इच्छा आहे पण उत्सुकता आहे. तर हे पण एक काय आहे, त्यागाचा प्रकार आहे. आणि चौथा आहे संपूर्ण निग्रह, वशीकरण. संपूर्ण इंद्रियाला निग्रह करून भगवंताच्या सेवेत लावणे, हे काय आहे, वशीकरण आहे. तर रत्याभास आणि आपण चर्चा करत होतो की सुरुवातीला की रत्याभास त्याचे 2 प्रकार आहेत, प्रतिबिंब आणि छाया. तर या ठिकाणी वर्णन आहे आता रत्याभासाचं. तर भास म्हणजे भ्रमता, भ्रम निर्माण झालेला आहे. रत्याभास म्हणजे अशुद्ध भाव आहे, शुद्ध भाव नाहीये, शुद्ध प्रेम नाहीये. तर या भ्रामक आसक्तीचे 2 प्रकार असतात, छायारती आणि प्रतिबिंब. प्रतिबिंब आणि छायारती. छायारती आणि परारती. तर छाया म्हणजे सावली, परारती म्हणजे प्रतिबिंब. जसं चंद्राचा प्रतिबिंब पाण्यात पडतं तर ते म्हणजे प्रतिबिंब आहे. जर मनुष्याने भक्तिमय सेवेचे पालन न करता किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचे मार्गदर्शन न घेता अशा प्रकारची भ्रमक आसक्ती प्रदर्शित केली तर त्याला छायारती असे म्हणतात. म्हणजे पूर्ण भक्ती करून जर त्याला प्रेम भेटणार नाही तर न घेता जर असं काही त्याला आसक्ती प्रदर्शित झाली तर त्याला म्हणतात की त्या प्रकारे ती छायारती आहे. कधी कधी असे दिसून येते की वास्तविक भौतिक सुख किंवा मोक्षप्राप्ती या गोष्टीवर आधार असणाऱ्या मनुष्याला नाम कीर्तन करणाऱ्या शुद्ध भक्ताचा संग येण्याचे महान भाग्य लाभते. त्यावेळी भगवत कृपेने तो देखील सहकार्य करून त्यांच्या समेत नाम संकीर्तन करू शकतो. अशा वेळी केवळ एक शुद्ध भक्ताच्या संगतीत परिणाम म्हणून याच्या हृदयातील चंद्रकिरण या मनुष्यावर परावर्तित होतात आणि या शुद्ध भक्ताच्या प्रभावामुळे असा मनुष्य देखील आसक्तीचा भाग प्रदर्शित करू शकतो. ही आसक्ती केवळ जिज्ञासाठी उत्पन्न झालेली असते आणि ती काही क्षणच टिकून राहते. जर अशा प्रकारच्या छायारतीच्या प्रभावामुळे मनुष्याचे सर्व भौतिक क्लेश नष्ट झाले तर मग त्या आसक्तीला परारती असे म्हणतात. तर सुरुवातीला छायारती आहे, अशुद्ध भाव आहे, पण ते करत करत हळूहळू थेंबे थेंबे जाते शुद्ध भाव प्रकट होतो. अशा प्रकारे अभक्तामध्ये भावभक्तीचे लक्षणे दिसले तर तो रत्याभास आहे. कधी कधी अभक्त नियमाचं पालन करत नाही, अश्रू व्हायला लागले, आनंदामध्ये नाचू लागला तर त्याला समजायचं की त्याच्यामध्ये जे अशुद्ध भाव जो आहे रत्याभास प्रकट झालेला आहे.
प्रतिबिंब भावाचे प्रतिबिंब आहे, एक वरून दुसरी आहे भावाची सावली. तर हे दोन ह्या ठिकाणी. तर प्रतिबिंब भावभक्तीचे बिंब आहे या ठिकाणी प्रतिबिंब. अशुद्ध भावाने भक्ती करणारा याला दर्शवतो. प्रतिबिंब म्हणजे काय, भावभक्तीचे बिंब आहे. अशुद्ध भावाने, अशुद्ध भावाने जो शुद्ध नाहीये तर तो भक्ती करतोय, तर त्याच्यामध्ये हे प्रतिबिंब भावभक्तीचं प्रतिबिंब दिसून येतं. पूजा लाभ प्रतीसाठी भक्ती करणारा, पूजा लाभ, आता सन्मान पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे, माझं गुणगान झालं पाहिजे, पण भक्तीमध्ये तरी बाधक आहे. तर म्हणून हा जो पूजा लाभ प्रतीसाठी हे भक्तीमध्ये फार अडथळा आहे. हा व्यक्ती काय करतो, जो अशुद्ध भावामध्ये भक्ती करतोय त्याला याची अपेक्षा असते. तर आपल्याला वाटतं की मला पण अं, अं, लाभ पाहिजे, काहीतरी प्रतिष्ठा पाहिजे, काहीतरी पाहिजे, सन्मान पाहिजे, तर मग ते आपल्यामध्ये हे भावभक्तीचं हे प्रतिबिंब आहे. अशुद्ध भावभक्तीचं बिंब आहे. अशा प्रकारे शुद्ध भक्ती नाही किंवा छाया नाही. तर म्हणून भागवतमध्ये वर्णन आहे की अकाम सर्व कामवा मोक्ष कामो उदारती तीव्रेन भक्ती योगेन हे जित पुरुषम परम. तर म्हणून पूजेला परिसाठी भक्ती करतो. म्हणून जरी काय पाहिजे असेल तर पण त्यांनी भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंताला सर्व काही प्रदान होते. भक्ती सेवा भक्त संघाच्या वेळीच हे दिसतो. भक्ती सेवा भक्त संघाच्या वेळी दिसतो. तर ही जी सेवा आहे जी भावभक्तीचं भक्ताच्या संघाच्या वेळी दिसतो, भक्ताच्या संघात झाल्यानंतर तो दिसत नाहीये. शुद्ध भक्ताचे खरा भाव याच्यामध्ये प्रतिबिंबित होतो. शुद्ध भक्ताचा खरा भाव यांच्यामध्ये प्रतिबिंबित प्रतीत होतो. शुद्ध भक्ताचा भाव त्यामध्ये प्रतिबिंबित कठीण समजण्याचं कठीण आहे. तर म्हणून या ठिकाणी कधी कधी असे दिसून की वास्तविक भौतिक सुख किंवा मोक्षप्राप्ती गोष्टीवर झालेलं आहे. जर एखाद्याने शुद्ध भक्ता संघ केला किंवा मथुरा वृंदावनासारख्या तीर्थाला भेट दिली तर अशी छाया रती किंवा रती त्यातून दिसून येते. एखाद्या सामान्य मनुष्याने जर अशा प्रकारची आसक्ती विकसित केली आणि सौभाग्यवश जर त्याने शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये भक्तिभावाची साधना केली तर तो देखील शुद्ध भक्तिमय सेवेचा स्तर प्राप्त करू शकतो. सारांश, दिव्य आसक्ती इतकी शक्तिशाली असते की जरी एखादा साधारण मनुष्याने अशा प्रकारची आसक्ती प्रकट केली तरी शुद्ध भक्ताच्या संगतीमुळे असा आसक्तीचा परिणाम म्हणून तो देखील पूर्णत्वाचा स्तर गाठू शकतो. शुद्ध भक्ताच्या संघामध्ये सत्संगरूपी पुरेशा आशीर्वादाविना भगवान श्रीकृष्णाची अशी रती किंवा भाव उत्पन्न होणे शक्य नाही. तर हे जे भावभक्तीचे जे प्रतिबिंब आहे ते पण भक्ताच्या संघामध्ये प्राप्त होतं. भक्ताच्या संघाशिवाय प्राप्त होत नाही. जसं वृंदावन आपण जातो, भक्ता संघ करतो, तर हे आपल्याला प्राप्त होतं. ज्या प्रकारे शुद्ध भक्ताच्या संघामुळे आसक्ती उदयाला येते त्याचप्रमाणे अशा शुद्ध भक्ताच्या चरणकमलाचा अपराध केल्याने आसक्ती नष्ट होऊ शकते. स्पष्टपणे सांगायचे तर शुद्ध भक्ताच्या संगतीत श्रीकृष्णाची आसक्ती उदयाला येते, परंतु मनुष्याने अशा शुद्ध भक्ताच्या चरणकमलाचा अपराध केला तर त्याची छायारती किंवा परारती पूर्णपणे संपुष्टात येते. आसक्ती संपुष्टात येणे जणू काही कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे असते. कृष्ण पक्षात चंद्र हळूहळू क्षीण होत असतो आणि शेवटी पूर्ण काळ पसरते. म्हणून शुद्ध भक्ताचा संग करताना आपण अतिशय दक्ष असले पाहिजे, जेणेकरून आपल्याकडून त्यांच्या चरणकमलाचा अपराध होणार नाही. मनुष्याकडून शुद्ध भक्ताच्या ज्या प्रमाणात अपराध घडतो त्या प्रमाणात ही छायारती किंवा परारती नष्ट होते. मनुष्याचा अपराध जर अतिशय गंभीर असेल तर त्याची आसक्ती पूर्णपणे संपूर्ण येते. जर अपराध फारसा गंभीर नसेल तरी आसक्ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीच्या वर असते. तर भक्ताच्या संघामुळेच हे प्रतिबिंब प्राप्त होतं आणि भावभक्ती. आणि जर भक्ताचा अपराध जर केला तर ह्याचं जे प्रतिबिंब आहे, छाया जी आहे ते पण नष्ट होते. तर म्हणून आता छाया जी आहे दोन प्रकारे भावभक्तीची सावली आहे. सामाजिक सांप्रदायिक विद्यार्थी अस्पष्ट उत्सुकते भक्ती करणे. छाया काय, सावली काय, प्रतिबिंब. आपण पाहिलं प्रतिबिंबाचं लक्षण काय, भक्ता संघामध्ये येतो आणि अशा प्रकारे त्याला भक्तीचं जे हे प्राप्त होतं, प्रतिबिंब प्राप्त होतं, भावभक्ती प्राप्त होते. पण दुसरं आहे छाया म्हणजे सावली आहे. काय, भावभक्तीची सावली आहे. सामाजिक सांप्रदायिक विद्यार्थी अस्पष्ट उत्सुकतेसाठी भक्ती करणे. समाजसेवा, संप्रदाय सेवा विधीसाठी काय करायचे, अस्पष्ट. फक्त मला चांगलं वाटतंय, जसं गणेशोत्सव असतो, नृत्य करतो, कुठलं काय उत्सव असेल त्या ठिकाणी जातो, तिला लावतो, फेटा लावतो, तर ते मला सांप्रदायिक झालं पाहिजे, तर त्यासाठी तो भक्ती करतोय. तो त्यातून शुद्ध भक्ती नाहीये. तर त्याला म्हणलेलं की ही
छायारती आहे संपूर्ण. छाया म्हणजे सावली, प्रेम ते माझी सावली आहे अशा प्रकारे, तर ते शुद्ध नाहीये. तर हे छायारतीची व्याख्या आहे. कीर्तन, उत्सव, धाम, संग यावेळी थोड्याशा भावाचा अनुभव होतो. कीर्तनामध्ये, उत्सवामध्ये धाम जातो, भक्ता संग करतो, तर त्यावेळी त्याचा भावाचा थोडा त्याला अनुभव प्राप्त होतो. कुठल्या छायारतीचा, जो छायाभाव, जो रतीचा भाव जो आहे तो त्याला त्याचा अनुभव होतो. एखादा मनुष्य किंवा ब्रह्मज्योतीत विलीन होण्यावर असं झाला तर त्याचे भाव हळूहळू छाया किंवा पर्यायामध्ये प्रकट होतात. हे भाव अहम गृहोपासनेत प्रवृत्त होतात. ज्यावेळी जीव आपल्या आत्मसाहित्याच्या प्रारंभ स्वतःला परमेश्वर समजून करत असतो त्यावेळी त्या पद्धतीला अहम ग्रहोपासना असे म्हणतात. या अवस्थेला अद्वैतवादी असे म्हणतात, म्हणजे मायावादी, मीच भगवंत आहे, मी सर्व काय आहे. अद्वैतवादी मनुष्य स्वतःला परमेश्वराचे एकरूप समजत असतो. तो स्वतः आणि परमेश्वरामध्ये भेद करीत नसल्यामुळे त्याची अशी धारणा असते की स्वतःचे पूजन करून तो परमेश्वराचेच पूजन करीत आहे. तर अशा प्रकारे ब्रह्मज्योतीचे पालन करतात, विलीन होतात ते लोक म्हणतात की माझीच पूजा करा, म्हणजे काय, भगवंताची पूजा आहे अशा प्रकारे, माझेच पूजन करा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणारे प्रकार लोक आहेत. तर प्रतिबिंब व छाया यांची तुलना केलेली या ठिकाणी. आरशातील प्रतिबिंब सावलीपेक्षा स्पष्ट दिसते. आपण आरशामध्ये पाहतो तर आपण स्पष्ट दिसतो. जर फोटो काढतो तर ते पण तोच प्रकार आहे, स्पष्ट दिसतं. पण ती जर सावली असेल आपली, सावलीमध्ये आपलं हे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. म्हणून प्रतिबिंब छायेपेक्षा तीव्र आहे. प्रतिबिंब छायेपेक्षा तीव्र आहे, म्हणजे भावभक्तीचं जे प्रतिबिंब प्राप्त होतं त्यांना, तर ते छायेपेक्षा तीव्र आहे. म्हणून आरशाच्या समोर बाजूला सरकल्याने प्रतिबिंब आदर्श होते, पण सावली सदैव आपल्या स्तोत्राला जोडलेली असते. सावली आपल्या आपण जिथे जातो पाठीमागून सावली येते. तू जिथे जातो तू माझ्या सांगाती, अशा प्रकारे. तर तुकाराम महाराज म्हणतात भगवंत त्यांच्या समोर असतात. तर त्याच प्रकारे व्यक्तीच्या पाठीमागे काय असते, सावली बरोबर जाते, स्तोत्राला जोडलेली असते. पण प्रतिबिंब त्या आरशातून बाहेर जर गेलो तर ते आदर्श होतं. तर चंद्राचं प्रतिबिंब पडतंय, पण चंद्र समोर असाल तर प्रतिबिंब पडतं, चंद्र बाजूला गेलं तर प्रतिबिंब त्यामध्ये पडत नाही. तर समजण्याचं थोडं कठीण आहे, पण या ठिकाणी आपण प्रयत्न करू समजण्याचा. त्यामुळे छाया प्रतिबिंबापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा बरं आहे. तर जीवनामध्ये छाया प्रतिबिंबापेक्षा श्रेष्ठ किंवा बरा आहे. तर रत्याभासातून खरा रती, रती म्हणजे प्रेम, प्रेमाचा जो भास आहे त्याच्यामधून खरे प्रेम कसं प्राप्त करायचं तर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जर एखाद्याने भक्तिमय सेवेची क्रमशः प्रगती केली तर केवळ श्रीकृष्णाच्या आयुतिक कल्पनेचे हे शक्य झालेले आहे, हे आपण समजले पाहिजे. विषय सुखापासून पूर्णतः आले तो शुद्ध भक्तिमय भक्तिभाव विकसित केलेला भक्त क्वचित प्रसंगी जरी भक्ती सेवेच्या आदर्शानुसार आचरण करीत असलेले दिसले तरी आपण त्याचा द्वेष करू नये. भगवद्गीता असे सांगण्यात आले आहे की ज्या भक्ताला भगवान श्रीकृष्णावर आढळ श्रद्धा आहे आणि भक्ती आहे त्याचे जरी कधी शुद्ध भक्तीच्या मार्गावरून आत्मीयपणे पतन झाले तरी त्याला शुद्ध समजले पाहिजे. भक्तिमय सेवेच्या भगवान श्रीकृष्ण आणि आध्यात्मिक गुरु यांच्यावर आढळ श्रद्धा ठेवल्याने आपण भक्तियोगामध्ये श्रेष्ठ पदाची प्राप्ती करू शकतो. तर हा भगवद्गीतेचा एक श्लोक आहे. अपि चेतु दुराचारो भजते मामन्यात साधुरेव समनंतव्य सम्यगत होतो हिच. जरी जरी भक्त होता पण काय करणार होतो तो अशुद्ध कार्य करतोय, पण तरी पण त्याला भक्तच म्हणलं पाहिजे, कारण त्याच्या हृदयामध्ये भक्तीचं बीज प्राप्त झालेलं आहे. पण काही कारणात तो बाहेर गेलेला आहे म्हणून त्याला भक्तच म्हणलं पाहिजे. म्हणून रत्याभासामधून जरी सुरुवातीला शुद्ध भक्ती केली नाही, प्रेम नाही भगवंताचं, जरी करत राहिला तरी एक दिवस त्याला हळूहळू भगवंताचं खरे प्रेम जे आहे कृष्ण प्रेम त्याला प्राप्त होईल. रत्याभास देखील एका प्रकारचे भावभक्तीचे आस्वादन करवितो. सुरुवातीला प्रेम नाही, तर प्रभुपाद उदाहरण देत होते की कशा प्रकारे पहिलं ती प्रथा होती की लहान बालिका असे ते बालविवाह प्रकार होता. तर ती मुलगी जी आहे आपल्या आईवडिलाकडे राहायची, मुलगा आईवडिलाकडे राहायचा. पण जसं मुलगा मोठा झाला तर मुलगा कुठं जायचा, त्याच्या सासरवाडीमध्ये जायचा. आणि त्या लहान मुलाला माहित नसायचं की माझा पती आहे म्हणून. पण तिचे आई वडील सांगायचे हे तुझी पती आहेत, तुझी काय कर, तू सेवा कर. त्यांना पाणी आणून द्यायची, प्रसाद आणून द्यायची, सर्व कशा प्रकारे
ती सेवा केल्यामुळे काय झालं, त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं. तर त्याच प्रकारे आता आपल्या भगवंताबद्दल नाम रूप गुणलेल्याबद्दल रुची नाहीये, फक्त रत्या भास आहे. पण ते जर आपण दररोज करत राहिलो, जर हरिनामामध्ये तर कोणाची रुची, आपला 16 माळा जर मन इकडे फिरतंय, हे करतंय, रुची नाहीये, पण तेच आपण दररोज करत राहिलो तर एक दिवस काय होईल, रुची आपल्याला निर्माण होईल. आणि अशा प्रकारे भावभक्तीचा आस्वादन आपण सुरुवातीला शुद्ध नसताना आपण हळूहळू करत राहिलो तर ते एक दिवस आपल्याला आस्वादन होऊ शकते रत्यापासून. म्हणून असं म्हणलं नाही पाहिजे की मी ज्यावेळेस शुद्ध होईन, सर्व पालन करेन, नियमाचं पालन करेन, सर्व करेन, त्याच्यानंतर मी भक्ती करेन. नाही, जरी काही कारण नाही, वेळ मिळाला तर भगवंताची भक्ती नाव सोडून आपण हे केलं पाहिजे. रत्या बसलेला व्यक्ती भक्ताच्या सेवेने खरा रती मिळवू शकतो, किंवा भक्ताचे अपराध करून रत्याबाद जेवढा भाव प्राप्त केला आहे तो पण न मानतो. सेवा केल्याने हे जो रती भगवंताबद्दलचे प्रेम प्राप्त होऊ शकते. आणि जर भक्तांची सेवा केल्याने प्रेम प्राप्त होतो. म्हणून सांगितलं की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवा उपदेशते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शना. मग काय केलं पाहिजे, भक्ताची सेवा केल्याने भक्ती प्राप्त होते आपल्याला. भक्त भागवत किंवा ग्रंथ भागवत याची सेवा केल्याने आपल्याला भक्ती प्राप्त होते. आणि तेच आहे, तर त्याचा जर अपराध केला भक्तांचा, आपण हरिनामाप्रती होणारे 10 अपराध पाहिले ना, त्यात सर्वात मोठा पहिला अपराध होता की भगवान नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करणे, त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करणे, त्यांची टिंगल करणे, त्याच्या दुर्गुणाची चर्चा करत राहणे, लोकांना सांगत राहणे, अशा प्रकारे. तर हे जे आहे संपूर्ण भक्ताचा अपराध आहे. अपराध जर केला तर संपूर्ण जे काही प्राप्त केलेलं आहे सर्व काही नाश होईल. म्हणून ह्याला म्हटलेलं वैष्णव अपराध म्हणजे हातीमाता अपराध म्हटलेलं आहे त्यांना. हातीमाता अपराध आहे. एक हाती बगीच्यामध्ये जातो आणि काय करतो, बगीच्यामध्ये जे काही रोपटे आहेत त्याला उडून टाकतो संपूर्ण. मग वैष्णव अपराध त्याच प्रकारे आहे. जे काही आपण भक्तीला जे प्राप्त केलेलं आहे त्याचा सर्व नाश होतो वैष्णव अपराध केल्यामुळे. म्हणून आपल्याला वैष्णव अपराधापासून वाचवलं पाहिजे. वैष्णवाचा अपराध नाही करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे, वैष्णवाची आपल्याला सेवा करायची आहे. तर अपराधाचे 6 परिणाम होतील. या ठिकाणी अपराधाचे 6 परिणाम. नरसिंहपुरात असे म्हटले की मन, कार्य आणि शरीराद्वारे भगवंताच्या सेवेद्वारे करणारा भक्त जरी वर करी पाहता घरणास्पद पहिल्या श्लोकात संबंधित आहे, अपेक्षित दुराचारो असले दिसून आले तरी त्याच्या दृढ भक्तीच्या प्रभावाने अशी कार्य लवकरच निश्चित नष्ट होतात. या शब्दात पूर्ण चंद्राचे उदाहरण दिले जाते. पूर्ण चंद्रावर अनेक कलंक दिसतात, परंतु तरीही त्याच्यामुळे चंद्राचा प्रकाश काही क्षीण होत नाही. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेच्या राशीसमोर एखादा छोटासा डाग असला, छोटीशी चूक असली तरी ती चूक समजली जात नाही. श्रीकृष्णाकरता आसक्ती म्हणजे दिव्य आनंद होय. आणि दिव्य आनंदाचा अशा असंख्य राशीमध्ये भौतिक छोटासा कलंकही काही प्रभाव पाडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी उदाहरण दिलं जातं की भक्ताच्या जीवनामध्ये जरी कोण भक्त आहे त्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष आहे तरी काय करतो, भक्तीच्या स्तरावर तो काय करतो, दोष निघून जातो. तसं चंद्र आहे, हळूहळू जसं अमावस्या येईल तसं कमी होत जातो, जसं पौर्णिमा येईल पूर्ण प्रकाश होतो. तर त्याच प्रकारे भक्ताच्या जीवनामध्ये पण कधी अशुद्ध गुण असतील पण भक्तीच्या शक्तीवर तो काय करतो, शुद्ध होऊ शकतो. म्हणून त्याचा आपल्याला अपराध करायचा नाही, म्हणून त्याला भक्तच म्हणलं पाहिजे. अपेची दुराचारो भजते मानम्यात साधूर समंतव्य सम्यक होतो. जरी एखादा नियम तोडला त्याने तरी पण त्याला साधूच म्हटलं पाहिजे, त्याचा अपराध नाही करायचा आहे. तर त्याची काय करायचं आहे, सेवा ही करायची आहे. तर ते परिणाम आहेत. अपराध जर केला आपण कुणा भक्ताचा, करू नका, तुम्ही टेस्ट करू नका की काय होते पाहण्यासाठी. जर 6 परिणाम होतील जर कोणाचा भक्ताचा अपराध केला. जर अपराध गंभीर असेल तर रत्याभास देखील नष्ट होतो. पहिले चर्चा करत होतो. तर अपराध जर गंभीर मोठा अपराध केला असेल, तुम्ही त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काही मोठा अपराध केला असेल, तर जे थोडंसं जे भावभक्ती प्राप्त झालेली आहे, रत्याभास झालेला आहे फक्त, ते पण नष्ट होऊन जाईल आपली. अशा प्रकारे दुसरं आहे, अपराध मध्यम असेल तर भाव भावास बनेल. अपराध जर मध्यम असेल तर भाव भावाभास बनेल. जो भाव आहे तो भास बनेल. भक्तिभाव जो आहे तो भास बनेल, थोडी कृपा बनेल. अशा प्रकारे तिसरा आहे, अपराध किंचित असेल तर भाव कनिष्ठ श्रेणीचा बनेल. तर थोडासा अपराध केलेला आहे, थोडी निंदा केलेली आहे किंवा थोडंसं केलेलं आहे, तर
भाव कनिष्ठ श्रेणीचा बनेल. तर भावामध्ये पण 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. तर भक्तामध्ये पण 3 प्रकार आहेत. तसं भावामध्ये पण श्रेष्ठ भाव आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ भाव आहे अशा प्रकारे. तर किंचित असेल तर श्रेणीचा बसेल. जर ज्या प्रकारे 10 रुपये दिले तर 10 रुपयाची वस्तू मिळेल, 20 रुपये दिले तर मध्ये मिळेल, 50 रुपये दिले तर चांगली वस्तू मिळेल, त्या प्रकारे अशा प्रकारे. माधुर्य, वात्सल्य, साख्य, दास्य आणि शांत अशा प्रकारे. तर हे काय आहेत, भगवंताबद्दलचे जे 5 प्रकारामध्ये आपण काय करतो, भक्ती आपण करू शकतो. तर माधुर्य भाव आहे, वात्सल्य आहे, साख्य आहे, दास्य आणि शांत, हे रस आहेत, 5 प्रकारचे रस आहेत, ह्याच्यामध्ये आपण भगवंताची भक्ती आपण करतो. मग पुढे वर्णन आहे, निरेश्वरवादी बनेल. निरेश्वरवादी बनेल पण अपराध केल्याने काय होईल, निराकारवादी बनेल. अपराध केल्याने, गुरुचा अपराध केला, वैष्णवाचा अपराध केला, निराकारवादी काय मायावादी बनेल, की भगवंत वगैरे काही नाही, मीच भगवंत आहे म्हणून अशा प्रकारे. कधी कधी होतं असं की लोक स्वतःला भगवान समजतात अशा प्रकारे. तर हे संपूर्ण काय आहे, वैष्णव अपराधाचा परिणाम असतो. पण भक्ताने कधी पण वैष्णव अपराध करण्यापासून वाचलं पाहिजे, वैष्णवाची सेवा केली पाहिजे, पण वैष्णवाचा अपराध आपल्याला केला नाही पाहिजे. कनिष्ठ भक्ताची मनोवृत्ती होईल. कनिष्ठ भक्त आपण पाहतो की उत्तम, मध्यम, कनिष्ठ. कनिष्ठ भक्त काय आहेत, काय लक्षण आहे त्याची, शास्त्रावर त्याची श्रद्धा असते पण तो तर्कविवाद करत नाही, आणि भगवंताला फक्त भगवंताला मूर्तीमध्ये समजतो, भक्त आणि भक्तामध्ये भगवंताला पाहत नाही. तर कनिष्ठ अधिकारी आहेत अशा प्रकारे. तत्वज्ञान पूर्ण जाणलेलं नाही, पूर्ण श्रद्धा आणि विश्वास नाही अशा प्रकारे. तर कनिष्ठ मनोवरती होईल अशा प्रकारे. हे अपराधाचे 5वा परिणाम आहे, आणि अपराधाचा 6वा परिणाम आहे, पुनर्जन्म होईल. पुनरपी जननम पुनर्पुन जठरे सेना, परत परत जन्मच्या चक्रामध्ये तो फिरत राहील. तर अशा प्रकारे हे जे आहे, अध्याय क्रमांक 18 मध्ये आपण भावाचे लक्षण किंवा अनुभव आपण हे चर्चा केली. तर आपल्याकडे आता भरपूर वेळ आहे, तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. नाहीतर आपण जे आहे पुढचा जो आहे 19वा अध्याय जो प्रेम भक्ती आहे, त्याचा हे प्रकरण आपण, प्रत्येकाची इच्छा आहे काय प्रश्न आत्ताचा विचार, हरे कृष्णा आत्ताचा प्रभूजी. जो हा विचारा. हरी बोल हा विचारा माताजी, विचारा, तुमचं झाल्यावर विचारतो. सॉरी. हा, हरे कृष्णा प्रभूजी, आमची ना काउन्सिलिंग मीटिंग आहे आता, तर मी लिव्ह करते, चालेल ना? हो चालेल चालेल, हरकत नाही. आमचीच मीटिंग स्पॉन्सर आहे, त्यामुळे मला जरा तयारी करायची आहे. चालेल, हा? तर राहिलेला भाग आहे आम्ही उद्या प्रेम मी भक्तीबद्दल आहे, हा, उद्या दुपारी 1 वाजता करू, छोटासा भाग आहे. हो हो तर ज्यांना हो जायचं हो असेल जाऊ शकता. आणि थँक्यू आता प्रभूजी. हा, धन्यवाद. पुन्हा काही प्रश्न विचारू शकता, प्रश्नासाठी आपल्याकडे वेळ आहे, अर्धा तास तरी वेळ आहे, विचारू शकता. हरी बोल. हा, व्हिडिओ चालू करा तुम्ही. 6 नंबरचा पॉइंट आत्ता होता, पुनर्जन्म होईल. हरी बोल. हा पुनर्जन्म होईल असा मुद्दा जो 6वा पॉइंट आहे, तर तो पुनर्जन्म जर झाला तरी तो मनुष्य शरीरच मिळतं का? हा, भक्ती केलेली आहे ना त्यांनी, पण वैष्णव अपराध केलेला आहे त्यांनी, भक्ती पण केली आणि वैष्णव अपराध केले, दोन्ही पण केलेलं आहे. म्हणून पण त्याला शुद्ध मग होण्या शुद्ध पुनर्जन्माला शरीर मिळेल ते कोणतं मिळण्याची शक्यता असते? भक्ती केल्यानंतर मनुष्य भेटणार. भक्ती अच्छा, कन्फर्म आहे केल्यानंतर, म्हणजे. हा, भक्ती केल्याने मनुष्य प्राप्त होईल. जर शुद्ध भक्ती केला त्यांनी तर डायरेक्ट ह्या जन्मामध्ये भगवंत भक्त आम्हाला झाला. सुचिना श्रीमता घे योगो वैष्णव जे आहे ते, त्याची भक्ती नाश होणार नाही, तो चांगल्या परिवारामध्ये जन्म होईल त्याचा. पण याचा अर्थ नाही की मला पुढचा जन्म घ्यायचा आहे, परत आनंद भोगायचा आहे म्हणून वैष्णवचा अपराध करायचा आहे. तर कधी कधी रॉंग नंबर पण त्या ठिकाणी होऊ शकतो. जर वैष्णवचा अपराध जर मोठा जर केला तुम्ही, जीव घेणे केला किंवा काय केला, तर शक्यतो वैष्णव अपराध ह्याच्यापासून टाळलं पाहिजे शक्यतो आपण. म्हणून आम्ही अपराधाबद्दल करण्याबद्दल आम्ही कधी चर्चा करत नाही. न करण्याबद्दल सल्ला आपल्याला काय असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे. अपराध करायचे नाही आपल्याला, जर चुकून झाला तर ती गोष्ट आहे, पण जाणून बुजून भक्ताचा अपराध नाही केला पाहिजे आपल्याला अशा प्रकारे. जर ठीक आहे अपराध करणार आहे तरी मनुजन्म मिळणार आहे, तर मग मी अपराध करण्याला काय हरकत आहे मला, तर तो भाव चुकीचा आहे. तर त्या समजलं पाहिजे की या जन्मामध्ये मला शुद्ध भक्ती करायची आहे, वैष्णवाची सेवा करायची आहे, आणि या जन्मामध्ये मला भगवंताला धामाला बरोबर. जायचं आहे, तर हा भाव असला पाहिजे. तर ही शुद्ध भक्ती आहे. तर अशुद्ध ओके, भक्ती नाही केलं ओके. पाहिजे असं आहे की नाही. आणि जरी थँक्यू दुसरा जन्म प्रभूजी. मिळाला तरी कठीण आहे, हम्म. समस्या आहे, जन्म आहे, जरा आहे, व्याधी आहे, मृत्यू आहे, त्यातून चक्रामध्ये फिरावं लागेल आपल्याला. तर मग बुद्धिमान जो व्यक्ती आहे तो समजेल की मला बा या जन्मामध्ये भगवंताला धामाला जायचं आहे, कशाला वैष्णवाचा अपराध करेल, तो वैष्णवाची सेवा करेल, शुद्ध होईल,
अशा प्रकारे हे जे तत्वज्ञान आहे फार उत्कृष्ट प्रकारे रूप गोस्वामीने दिले आणि कृपाल आपल्याला समजून सांगत आहेत. याचा हा उद्देश नाही की आपण अपराध करायचा आहे, तर शुद्ध भक्ती करायची आहे, तर वैष्णवाची सेवा करायची आहे आपल्याला. सेवा करून या जन्मामध्ये आपल्याला भगवंताच्या धामाला आपल्याला जायचं आहे. आणि कोणाला प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभू. हा हा, रुपेश पाटील बोला. प्रभूजी, छोट्या प्रश्नांमध्ये एक दुसरा प्रश्न आहे, मुक्तीचे 5 प्रकार कोणते? हम्म तर त्याच्यामध्ये तुम्ही तिथे उत्तर मध्ये दिले की सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सृष्टी आणि सायुज्य. झाले की मग 5 झाले की. आणि पुस्तकामध्ये नाही, पण पुस्तकामध्ये लिहिलंय मुक्तीचे 5 प्रकार: भगवंताशी एकरूप होणे, भगवंत समवेत एकाच ग्रहावर निवास करणे, ते भगवंतासारखे संस्कृत स्वरूप मध्ये, असणे. ते संस्कृत अच्छा, मध्ये आहे. फक्त तेवढे आणि फक्त शब्द लिहून चालणार आहे ना? ते भाषांतर जर तुम्हाला समजलं असेल तर ते लिहू शकता किंवा हे लिहू शकता, चुकीचं नाहीये. फक्त मुक्तीची परिभाषा काय तुम्हाला समजलं पाहिजे, सायुज्य म्हणजे काय आहे, तर तुम्ही समजून लिहिला तर समजेल तुम्हाला. सायुज्य म्हणून जर लिहिला म्हणजे पोपटपंच होईल. फक्त सायुज्य म्हणजे त्याचा जर अर्थ नाही समजला तर काय फायदा त्याचा. सायुज्य, सालोक्य, सारथी, बरोबर. सामिप्य, सालोक्य हे अर्थ समजला पाहिजे आपल्याला. काय आहे मुक्तीची? सालोक्य म्हणजे भगवंताच्या धामात जाणे, साम्य म्हणजे सानिध्यात राहणे, भगवंत सारूप भगवंताच्या रूपात स्मरण घेणे, सायुज्य भगवंताच्या शरीरात विलीन होणे. बरोबर. काय अर्थ आहे संपूर्ण, तर ते पण लिहू शकता अच्छा. आणि हे पण लिहू शकता. तर सालोक्य त्याचा पुढचा जे अर्थ आहे ते पण लिहिलं तरी पुरेसा आहे. आणि हे परीक्षेमध्ये येणार आहे प्रश्न तुम्हाला. ओके. ठीक आहे. आणि कोणाला काय प्रश्न, शंका, समाधान आहे विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभूजी, शुद्ध भक्तीचे 6 लक्षणे काय आहेत हे जे दिले आपल्याला दीर्घ उत्तरीमध्ये तिसरा प्रश्न, तर कोण त्याच्यामध्ये बोलताय आपण? कोण अलंकृत बोलताय? विशाखा, अलंकृत विशाखा बोलतेय. तुमचा व्हिडिओ चालू नाहीये, व्हिडिओ चालू करा. काय हरकत आहे तुम्हाला व्हिडिओ चालू करायला? हा प्रभूजी, तर हा. शुद्ध भक्ती ते 6 लक्षणे जे सांगितलेत शुद्ध हम्म भक्तीचे, हम्म तर ते 6 तेवढेच लिहायचे आहेत का? शुद्ध भक्ती मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशपासून त्वरित मुक्त हा होतात. हा ते हा. ते शुभदा 6 लक्षण. क्लेशाग्नी साधारण विषयात्मा, तर त्याचा पुढे ते पण लिहू मग ते- शकता, हा संस्कृत मध्ये पण लिहू शकता, आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला शक्य असेल तर करू शकता. तुम्हाला चांगलं समजण्यासाठी ते त्याचा अर्थ पण तुम्हाला समजून येईल. दोन्ही लिहू शकता तुम्ही, किंवा दोन्हीपैकी कुठलं एक पण लिहू शकता. दोन्ही लिहिलं तर उत्तम आहे. अशा प्रकारे 6 लाईन मध्ये होऊन जाईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हो, पण दीर्घ उत्तरी आहे ना प्रभू, शुद्ध भक्तीची 6 लक्षणे काय आहेत हे. आता हा जर पहिला प्रश्न भौतिक शुद्ध भक्ती मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशापासून त्वरित मुक्त करते, तर ह्याची पूर्ण ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे का तेवढंच लिहायचंय? पूर्ण विश्लेषण करून लिहायचं तुम्हाला. पूर्ण 6 लक्षणे आहे. ओके. तुम्हाला 1-2 पानाचं ते प्रश्नाचं उत्तर आहे. ते संपूर्ण मोठा प्रश्न आहे तो. हो 6 लक्षणे दीर्घोत्तरी असेल तर 1 किंवा 2 पानाचा प्रश्नाचं उत्तर आहे. संपूर्ण मंथन करून तुम्हाला लिहायचं आहे संपूर्ण. तर ह्याचा उद्देश हा हो. फक्त की भक्ती यात्रेमध्ये पास होऊन सर्टिफिकेट प्राप्त करण्याने तर तुम्हाला समजलं पाहिजे शुद्ध भक्ती काय आहे. तर त्याच्या ओके. दीर्घोत्तरीचा उद्देश आहे. तर ते महत्वपूर्ण. ते मंथन करून ठीक आहे. तुम्हाला वाचन केलंय, समजलंय, ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे संपूर्ण अशा प्रकारे. बरं प्रभूजी, म्हणजे ही 6 लक्षणे आपल्याला व्यवस्थित समजून लिहायची समजून आहेत. सर्व करून लिहायचं तुम्हाला. जीवनामध्ये थोडं उतरावून जे काही साक्षात समजले ते तुम्हाला लिहायचं आहे. प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये. बरं प्रभूजी. विचारा सुजाता माताजी, काय प्रश्न आहे तुमचा? हरे कृष्ण. हा हरे कृष्ण प्रभूजी. पहिला पहिला प्रभू जसं आता माताजीने विचारलं की 6 लक्षणाबद्दल, तसंच पहिल्या प्रश्नामध्ये पण आहे बघा प्रभूजी, की प्रभुपदांच्या तात्पर्यानुसार शुद्ध भक्तीची व्याख्या सविस्तर द्या. मग व्याख्यामध्ये पण हे 6 लक्षणे येणार की फक्त नाही, व्याख्या? लक्षणे वेगळे. व्याख्या उत्तरीमध्ये आहे. व्याख्यामध्ये प्रस्तावना धान्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मानवृतम अनुकुलीन कृष्णानुशीलन भक्तिरुत्तमा. प्रस्तावने पूर्ण 2-3 पानं दिलेले आहेत शुद्ध भक्तीची व्याख्याबद्दल. तर ते तुमच्या असं नाही की पुस्तकातल्या आधी उतरवायचं नाहीये. तर तुम्ही मनन चिंतन करायचं आहे जीवनामध्ये, आणि ते तुम्हाला लिहायचं आहे शुद्ध भक्तीची व्याख्या काय आहे. पूर्ण कमी 1 पान, 1.5 पान, 2 पान व्हायला पाहिजे. ते शुद्ध भक्तीची व्याख्या वेगळी आहे आणि शुद्ध भक्तीची लक्षणे दोन्ही हे वेगवेगळं आहे. ओके, म्हणजे ते ठीक आहे. 6 लक्षणं ह्याच्यामध्ये म्हणजे explain नाहीये. नाही करायचे ना? नाहीये, ते लक्षणे वेगळे आहेत आणि शुद्ध भक्तीची व्याख्या वेगळी आहे. शुद्ध भक्तीची व्याख्या म्हणजे लक्षणे नाही आहेत. लक्षणे वेगळे, व्याख्या वेगळी आहे. आणि प्रभूजी अजून एक प्रश्न होता. भक्ती काय आहे, तर हे व्याख्या आहे. आणि ते मग शुद्ध भक्ती प्राप्त केल्यानंतर लक्षण काय, शुद्ध भक्ती केल्यानंतर काय होतं काय, तर ती आहे. तर ताप म्हणजे मलेरिया म्हणजे काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत, दोन्ही वेगवेगळे आहे. हो काय आहे आणि रोगाची लक्षणे काय काय आहेत, अशा प्रकारे दोन्ही अंतर आहे त्यामध्ये, एक नाहीये.
ओके. आणि प्रभूजी अजून एक प्रश्न होता की अध्याय 6च्या अनुसार भक्तीच्या 64 अंगातील तत्वे तसेच वितरणामध्ये इस्कॉनच्या प्रगतीमध्ये कोणती भूमिका आहे? हे 64 तत्वे लिहायची आहेत की लिहून की आणि इस्कॉनच्या प्रगतीचं पण लिहायचं आहे, त्याच्यात एक्सप्लेन करायचं आहे? या ठिकाणी संपूर्ण 64 तवले लिहायची गरज नाही. 64 तवले आले तर 64 पानं होतील त्याच्यामध्ये. त्याचा सार लिहायचे आहे. त्यापैकी 5-10 जे तुम्ही भक्ती करताय, 64 अंगाचं वर्णन करताय, आरती वगैरे सेवा आहे, नाम जप आहे, भक्ताचा संघ आहे, तर तुम्ही काय करता? तुम्ही गेल्याच मी सांगत होतो की तुम्ही चांगल्या प्रकारे भक्ती कराल, चांगल्या प्रकारे प्रचार कराल. प्रचार काय केल्याने काय होईल? इस्कॉनची अधोगती होणार नाही. इस्कॉनची अधोगती म्हणजे कमी प्रचार प्रचार न केल्याने म्हणजे अधोगती म्हणता येणार नाही त्याला. म्हणजे भक्ती आपण जर केलो तर प्रचार वाढेल ना, तुम्ही दुसऱ्याला प्रचार कराल ना तुम्ही चांगल्या प्रकारे. इस्कॉनच्या प्रचारामध्ये सहभागी उच्चार म्हणून हे या भक्तीचा उद्देश तोच आहे. तर फक्त सर्टिफिकेट घ्यायचं, परीक्षा देऊन घरामध्ये सर्टिफिकेट ठेवलं हा उद्देश नाही आहे. तर ते जे काही 25-30 लोक आहेत तर त्यांनी प्रचार केला पाहिजे. जे काही तत्वज्ञान माझ्या ज्या बुद्धीने सांगितलेलं आहे तर त्यांनी तत्वज्ञान समजून त्याचा प्रचार केला पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल? इस्कॉनची प्रगती होईल ना, प्रचार वाढेल ना. प्रगती म्हणजे काय? प्रचार वाढेल. फक्त कृष्ण भक्तीमध्ये लोक कृष्ण भक्तीमध्ये येतील, वाईट सर्व गुण त्यागतील आणि इस्कॉनचा प्रचारच होईल अशा प्रकारे. प्रत्येक घराघरामध्ये मंदिर बनेल, प्रत्येक गावागावामध्ये नगरामध्ये आहे की नाही. चैतन्य महाप्रभू इच्छा पूर्ण होईल. प्रत्येक याचे नगराग्राम सर्वत्र प्रचार होईल म्हणून नाम ते पूर्ण होईल. म्हणजे त्याच्यामुळं प्रचारच वाढतोय, म्हणजे इस्कॉनची प्रगती होते अशा प्रकारे. आणि कोणाला काय प्रश्न आहे? धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हा, कोणाला काही प्रश्न विचारू शकता. आणि ज्या भक्तांनी आपले व्हिडिओ बंद केले त्यांनी चालू करू शकता. जर प्रश्न नसेल हा परीक्षेला येताना प्रश्न आहेत दीर्घोत्तरी, ते लिहून आणायचेत ना उत्तर 9ची? 9चे 9 लिहून आणायचे आहेत. तर तुम्ही 9 लिहून आणले 9ची 9 नाही प्रश्नांची उत्तरं लिहून आणायची परीक्षेला येताना. तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. ओके ओके. लिहून आणले नाही तर तुम्हाला परीक्षेला